नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉईंट या युट्यूब चॅनलवर. बघा मित्रांनो, आपल्या या गेल्या रविवारी वाकोद येथे म्हणजे आपल्या जामनेर तालुक्यातील वाकोद या ठिकाणी तेथील पोलीस बॉईज या ग्रुपने तसेच शिव साधना फाउंडेशन आणि अमित भाऊ देशमुख यांच्या संकल्पनेतून चिपद्वारे म्हणजे जे RFID चिप असते आपली त्या चिपद्वारे शिबिर घेण्यात आलं. जवळपास 1000 पर्यंत विद्यार्थ्यांनी त्या शिबिरामध्ये भाग घेतला आणि त्या शिबिरात चाचणी झाल्यानंतर एक लेखी परीक्षा घेण्यात आली आणि त्याच लेखी परीक्षेचं आपण आज पूर्ण जो पेपर झाले त्या पेपराचं सखोल विश्लेषण करणार. आणि या विश्लेषणात मराठी व्याकरण हा विषय नसेल तर GK तसेच गणित आणि बुद्धिमत्ता या 2 ते 3 विषयांचं आपण पूर्णपणे या आजच्या व्हिडिओमध्ये विश्लेषण करू. तसेच नेमकं तुम्हाला सुद्धा माहित पडेल की एखादा पेपर आपण सोडवला आणि त्या पेपर सोडवल्यानंतर त्या पेपराचं विश्लेषण कसं करावं हे समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण नुसता पेपर सोडवणं 80 आले 70 आले 60 आले आणि जाऊ देणं याला अभ्यास म्हणला जाणार नाही. तो पेपर झाला 50 मार्क आले 30 मार्क आले तरी चालतील, पण त्याचं 100% विश्लेषण करता आलं पाहिजे. नाही तर मग ते पेपर सोडवण्याचा काही फायदा नाही. बरोबर. हा, पहिली गोष्ट ती समजली पाहिजे बघा. आणि पेपरही एवढा छान बनवलेलं होतं की ज्याच्यामध्ये असं वाटलं की पूर्ण एक पोलीस भरती एखाद्या जिल्ह्याची निवडच होती तिथं. कारण नियोजन एकदम टॉपचं. त्याच्यानंतर पेपर सुद्धा असा बनवला होता की पूर्ण एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणची जी लेवल असते पेपरची सेम त्याप्रमाणे पेपर घेण्यात आला होता आणि प्रश्न सुद्धा त्या लेवलचे ठेवण्यात आले आणि त्याच प्रश्नांचे आपण थोडंफार आज सखोल विश्लेषण पाहू, जेणेकरून ज्या ज्या विद्यार्थ्यांचा थोडाफार काही डाऊट असेल तो पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, बघा आपण सर्वात पहिला प्रश्न पाहू जीकेचा येणार आहे. ठीक आहे, सर्वात पहिला आपला जीकेचा प्रश्न आला काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास, ठीक आहे, संविधानाच्या कोणत्या कलमास संविधानाचा आत्मा असे म्हणलंय. ठीक आहे, प्रश्न रेग्युलर आहे, बऱ्याचदा विचारला जातो. ठीक आहे, आता बऱ्याचदा काय होतं या प्रश्नामध्ये मूलतः हे 100% उडवूनच टाकते. ठीक आहे, मग संविधानाचा आत्मा म्हणलंय, मग बऱ्याचदा पोरांनी ऐकलं पण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये एक कलम अस्पृश्यता कलम ऍड केलेला आहे, म्हणून येलच मग संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं असेल की संविधानाचा आत्मा म्हणला असेल. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना माहिती की सर कलम 17 काय असते, अस्पृश्यता निर्मूलनासाठी असते. अस्पृश्यता निर्मूलन म्हणजे काय सर, की अस्पृश्यता निर्मूलन म्हणजे पूर्वीच्या काळी ठीक आहे दलितांना किंवा जे निम्न जातीचे लोक होते त्यांना मंदिरात येण्यासाठी किंवा सार्वजनिक ठिकाणी जे पाणी पिण्यासाठी इतर गोष्टींसाठी खूप प्रमाणात बंदी घालण्यात होती आणि सध्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होत चालतात. मग हे त्या लोकांसोबत अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे म्हणून त्यासाठी एक कलम ऍड करण्यात आली होती, कलम 17 ती म्हणजे अस्पृश्यता निर्मूलनासाठी, आणि ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती. ठीक आहे, म्हणून बऱ्याचशा मुलांना हे उत्तर वाटतं पण हे उत्तर नाही मित्रांनो. तर संविधानाचा आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 ला म्हणलं. मग कलम 32 ला का म्हणलंय ते आपण थोडक्यात समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला ते पाठ करायची गरज पडणार नाही. ठीक आहे, आता कलम 32 जर तुम्ही म्हणलं सर कलम 12 ते कलम 35 पर्यंत काय आमचे मूलभूत हक्क. ठीक आहे, काय आहे मूलभूत हक्क. आणि मूलभूत हक्क किती सर आमचे सध्या 6 हक्क आहे मूलभूत हक्क. बरोबर आहे. पहिला येतो सर समानतेचा, ठीक आहे, त्याच्यानंतर येतो स्वातंत्र्याचा, बरोबर आहे, त्याच्यानंतर येतो सर शोषणाविरुद्धचा, ठीक आहे, त्याच्यानंतर काय येतो तर धर्म स्वातंत्र्याचा, ठीक आहे, त्याच्यानंतर काय येईल आपल्याला अजून एखादा सुटला वाटतं माझ्या मते ना, समानता स्वातंत्र्य शोषणाविरुद्धचा धर्म स्वातंत्र्याचा, त्याच्यानंतर अल्पसंख्याकांचे जे स्वातंत्र्य आहे त्याच्यासाठीचा, आणि त्याच्यानंतर एक घटनात्मक जे उपाययोजना असतात आपल्या त्याच्यासाठीचा स्वातंत्र्य. सर समानता कोणकोणत्या कलमेद्वारे, कलम 14 ते कलम 18. स्वातंत्र्याचा अधिकार सर कलम 19 ते कलम 22. शोषणाविरुद्ध सर कलम 23 आणि कलम 24. धर्म स्वातंत्र्य सर कलम 25 ते कलम 28. त्याच्यानंतर जे अल्पसंख्याक कलम 29 आणि 30. ठीक आहे, त्याच्यानंतर सर ही एक स्पेशल कलम आहे घटनात्मक उपाययोजना ज्याला आपण म्हणतो कलम 32. मग सर हे जे काही आपल्याला हे स्वातंत्र्य देण्यात आले किंवा हे मूलभूत हक्क आपल्या भारतात देण्यात आले, आपल्या सर्व लोकांना हे हक्क दिले. ठीक आहे, की आपलं कायद्यासमोर सर्वांना समानता राहील, कारण कायद्यासमोर सर्वांना समानता राहील, पण ती समानता हिरावून जर घेतली तर मग तू काय करशील. बरोबर आहे ना. समज एखादी श्रीमंत माणूस तिची समानता हिरावून घेतली, त्याला सोडून दिलं सगळं, काय केलं त्यांना. ठीक आहे, मग तू कोणाकडे जाशील. ठीक आहे, मग तू कोणाकडे जायला पाहिजे किंवा हे जे तुझे स्वातंत्र्य सगळेचे सगळे
ठीक आहे, म्हणजे तुझ्या धर्म तू जोपासतोय, ते धर्म तुला कोणी जोपासू देत नाहीये, आणि ते जर तू यावर म्हणजे हिरावून घेतलं त्याकडून ते स्वातंत्र्य आहे, मग तू कोणाकडे दाद मागायला जाशील की दादा दादा मग हिरावून घेतलं म्हणून? मग तू कोणाकडे जायला पाहिजे त्याच्यासाठी एक घटनात्मक उपाययोजना म्हणून ही कलम 32 बाबासाहेबांनी टाकली. आणि या घटनेमध्ये काय सांगितलंय की जर वरीलपैकी कोणत्याही स्वातंत्र्यामध्ये, म्हणजे जे वरीलपैकी स्वातंत्र्य आपण पाहतो ना, या स्वातंत्र्यामधील कोणतंही स्वातंत्र्य जर तू हिरावून घेतलं कोणा, जर तुला म्हणलं की नाही हे स्वातंत्र्य वापरू शकत नाही, तर डायरेक्ट तू काय करू शकतो, कलम 32 द्वारे सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. कुठे? सर्वोच्च न्यायालय. आणि अजून एक कलम आहे, कलम 126. काय कलम? कलम 126. याद्वारे कुठे जाऊ शकतो? उच्च न्यायालयात. कुठे जाऊ शकतो? उच्च न्यायालयात. म्हणजे हे स्वातंत्र्य हिरावून घेतले की तू कलम 32 द्वारे कुठे जाऊ शकतो? सर्वोच्च न्यायालयात. आणि जर हे कलमच नसती तर याच्यात काय दिलं होतं? पुढे जायचं काय नाही, हिरावून घेतलं. मग आता कोणाकडे जायचं पर्याय काही नाही. म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं पडलं की ही कलम जर आपल्या संविधानात नसती तर मग जिवंत दड हातपायासून काय फायदा, जर हृदय बंद पडलं तर नाही. म्हणून तसंच हे आपल्या घटनेचा काय आत्मा आहे. तो आत्मा जर नसला तर शरीराचे काही घेणं नाही का? नाही. म्हणून एक कलमच जर नसली तर या पूर्ण संविधानाचं काही घेणं देणं नाही आपल्याला. म्हणून बाबासाहेबांनी काय म्हणले कलम 32 ला की घटनेचा आत्मा. याच्यानंतर हे पाठ करायची गरज पडणार नाही तुम्हाला, फक्त एवढं पाठ करून घ्या कोणत्या कलमांमध्ये काय काय नाही. ठीक आहे. आता कलम 21. कलम 21 काय? तुमचं खाजगी जीवन जगण्याचा अधिकार. ठीक आहे. खाजगी जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे काय की तुला एका पायामध्ये उलटी चप्पल घालणं, तू घालून फिर, तुला कोणीच बोलू शकत नाही. बोललं जातो तुला आडवं करू शकतो, हे तुझ्यात ताकद आहे, कारण माझ्या मनाची मर्जी मी काय बी करेन. ठीक आहे. साधी गोष्ट आहे एखादी खाजगी जीवन. मग याच्यात तू फक्त एक गोष्ट करू शकत नाही का, म्हणजे काय? स्वतःचा खून नाही करू शकत. म्हणजे तू स्वतःचा जीव देऊ शकत नाही. बाकी तुझ्या मनात तू काही बी कर, सगळं स्वातंत्र्य तुला मध्ये त्यात. पहा पुढचा प्रश्न पाहू. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सर्वांना समजलं असेल. काय? कलम 32. पहा, राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यसभेचे सभापती. सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे समजलं पाहिजे की सर राज्यसभेचे सभापती म्हणून काम कोण पाहतो? तर तुम्हाला सर्वांना माहिती की सर कोण पाहतो? उपराष्ट्रपती. कोण काम पाहतो? उपराष्ट्रपती. तसेच मित्रांनो, आता तुम्हाला मी हे जे प्रश्न चालू आहे याच्यामध्ये थोडेफार काही प्रश्न तुम्हाला विचारणार. ते प्रश्न काय करा तुम्ही, फक्त आता मी जे विचारेन ते लिहून ठेवा. म्हणजे तुमच्या वही समोर असेल त्याच्यामध्ये लिहून ठेवा, आणि लेक्चर झाल्यानंतर कमेंट मध्ये ते प्रश्न तसेच उतरवजा. आता याचा फायदा काय होईल तुम्हाला सांगतो. ठीक आहे. मग ते प्रश्नांची उत्तर, ठीक आहे, कमेंट मध्ये सांगा. ते प्रश्नांची उत्तर तुम्ही सांगायला जासान तेव्हा तुम्हाला रिकॉल होईल की हा प्रश्न सरांनी कुठे विचारला होता. मग कुठे विचारला तुम्ही म्हणसान की हा सरांनी राज्यसभेचे सभापतीसाठी विचारला होता. मग तो प्रश्नाचा हे पूर्ण प्रश्न तुमचा रिवाइज होऊन जाईल, आणि ते उत्तर जेव्हा तुम्ही कमेंट मध्ये लिहिसाल तेव्हा ते तुम्ही जिंदगीत कधी विसरणार नाही, एवढी गॅरंटी माझी. म्हणून प्रत्येकाने करा असं म्हणजे एखादी 2 नवी केलं तरी त्याला 100% फायदा निवडी आपली गॅरंटी. फक्त उपराष्ट्रपतीच्या ज्या काही कलम आहे, कोणकोणत्या कलम आहे? आता उपराष्ट्रपती पदाची कलम, त्याच्यानंतर त्याची शपथ, ठीक आहे, त्यांचे कार्य, ठीक आहे. शपथीची जरी कलम टाकली, किंवा हे जे उपसभापती उपराष्ट्रपती आहे काय असतात? सभापती. मग उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात, याच्यासाठी एक कोणती तरी कलम आहे. मग ती कोणती कलम आहे आणि त्यांची शपथीची कोणती कलम आहे हे कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे. हे 2 प्रश्न इथे झाले, लक्षात ठेवा. हा, मग कोणाकडे देतील भाऊ? एका याच्यामध्ये काय राहतं? एक सभापती राहतात आणि एक उपसभापती राहतात. सभापती देतील उपसभापतीकडे आणि उपसभापती देतील सभापतीकडे. मग राज्यसभाबद्दल आपल्याला काय माहिती पाहिजे? सर राज्यसभा, ठीक आहे, राज्यसभेची कलम लगेच सांगायच्यात काय काय नाही. 4था प्रश्न तुमच्यासाठी राज्यसभेची समजली. मग राज्यसभेची किती सीट आहे सर? 250 आहे. 250 पैकी निर्वाचित म्हणजे निवडून आलेले किती लोक राहतात? 238. त्याच्यानंतर अधिक 12. मग या 12 लोकांची निवड कोण करतं? सर 12 लोकांची निवड करतात राष्ट्रपती. कोण करतात? राष्ट्रपती. हे कसे असतात? नामांकित. नामांकित म्हणजे काय? त्यांच्या कला साहित्य असे जे वेगवेगळे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातून डायरेक्ट यांची निवड होते. ठीक आहे. 12 लोकांची टोटल संख्या किती? 250. 238 हे निर्वाचित आहे, म्हणजे राज्यांमधून त्यांना निर्वाचित केलं जातं तेवढं आहे. ठीक आहे. मग राज्यसभेमध्ये परत प्रश्न आहे की सर महाराष्ट्रातील किती लोक आहे राज्यसभेत? हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग महाराष्ट्रातील राज्यसभेत किती लोक आहे? सर 19. किती लोक आहे? 19. मग महाराष्ट्रातून राज्यसभेत 19 जातात, तर सर राज्यसभेत आपलं लोकसभेत किती जात असतील? लोकसभेत बी जातील ना लोक. मग लोकसभेत किती जातात? 48. किती जाता? मग 48 लोक जातात. ठीक आहे. मग त्याच्यासोबत सर मग महाराष्ट्रात विधानसभा बी आहे. मग विधानसभेची किती सीट आहे महाराष्ट्रात? तर विधानसभेची सीट आहे मित्रांनो 288. 288 सीट म्हणजे काय? हे आपल्या तालुक्यांमध्ये निवडून आलेले आमदार. कोण येते? आपल्या तालुक्यांमध्ये निवडून आलेले आमदार. मग सर विधानसभा बी आहे आणि अजून 6 असे राज्य की ज्यांच्यामध्ये विधान परिषद आहे.
6 राज्यांमध्ये काय आहे? विधान परिषद. मग विधान परिषद आपल्या महाराष्ट्रात बी, मग विधान परिषदेचे किती सीट आहे सर? तर 78 सीट आहे. किती सीट आहे आपल्या महाराष्ट्रात विधान परिषदेचे? तर 78. ठीक आहे. आणि एकूण किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे? 6. 6 राज्यांची विधान परिषदेची नावं लिहून द्या खाली. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती हे कोणतेही कार्यभार समजताना ते फक्त काय करतील? आता राष्ट्रपती बऱ्याच लोकांची नेमणूक करतात. ठीक आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष कोण सध्या? तुम्हाला सगळ्यांना माहिती, ओम बिर्ला. हे काय आपल्या लोकसभेचे अध्यक्ष आहे सध्याचे. ठीक आहे. सरन्यायाधीश कोण आहे रे? सरन्यायाधीश सध्याचे 53वे. ठीक आहे. कोण आहे? सूर्यकांत. ठीक आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे का आपले 53वे आहेत. आणि 52वे कोण होते? तर 52वे न्यायमूर्ती भूषण गवई हे आपले काय होते? 52वे सरन्यायाधीश होते. हे सर्वांना माहिती आहे आपल्याला. पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? पहा मित्रांनो, 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. ठीक आहे. 47 मध्ये स्वातंत्र्य भेटल्यानंतर त्याच्या आधीच आपण राज्यघटना लिहायला सुरुवात करून टाकली होती. मग राज्यघटना सर 26 नोव्हेंबर 1949 ला लिहून पूर्ण झाली, म्हणजे तिला स्वीकारली. पण अंमलबजावणी कधी झाली? सर अंमलबजावणी झाली त्याची 26 जानेवारी 1950 ला. आणि याच्यानंतर काय झालं सर? भारताला पूर्णपणे स्वातंत्र्य भेटलं. मग भारताला स्वातंत्र्य भेटलं त्याच्या आधी बऱ्याचशा गोष्टींची काय केली? तर स्थापना केली होती. मग त्याच्याच आदल्या दिवशी 25 जानेवारी 1950 ला, कधी? 25 जानेवारी 1950 ला काय झालं सर? मग भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. काय झाली ती? भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना. सर भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कलम काय? मग कलम काय रे निवडणूक आयोगाची? तर कलम आहे मित्रांनो 324. भारतीय निवडणूक आयोगाची कलम किती? 324. सध्या निवडणूक आयुक्त कोणी तुम्हाला माहिती भारताचे? ते म्हणजे ज्ञानेश कुमार. कोण आहेत? ज्ञानेश कुमार हे सध्या आपल्या भारतीय निवडणूक आयोगाचे काय अध्यक्ष आहे. सर्वांनी कमेंट मध्ये सांगायचंय की पहिले, आता याच्याबद्दल तुम्हाला काय काय पाहायचं मी तुम्हाला हे सर्व सांगतोय. पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? ठीक आहे. हे सर्वांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. 26 जानेवारी 1950 ला काय केलं सर? भारतीय संविधानाची काय केली? आपण संविधानाची अंमलबजावणी केली. आणि ह्याच दिवसाला आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो रे? कोणता दिवस साजरा करतो? लगेच म्हणा की सर मतदान दिवस. कोणता दिवस साजरा करतो आपण त्याला? मतदान दिवस. काऊन? कारण याच दिवशी आपल्याला काय झालं होतं? आपण काय झालं होतं? निवडणूक आयोगाची काय केली? ती स्थापना केली. ठीक आहे. आणि सर्वात पहिले निवडणूक कधी घेतली गेली भारतात? मग ते पण सांगून द्या कमेंट सेक्शन मध्ये. किंवा हे जे प्रश्न सांगतो कमेंट सेक्शन मध्ये नाही टाकले तर या प्रश्नाबद्दल आपल्याला काय काय शोधायचंय हे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. आता व्हिडिओ लांब होऊ नये म्हणून मी या गोष्टी फक्त तुम्हाला सांगतोय, म्हणजे तुम्ही स्वतः जर शोधलं तर ते हे सांगण्यापेक्षा तुमच्या जास्त लक्षात राहून जाईल. ठीक आहे. चालेल. पहा, घटना समितीचे उप अध्यक्ष कोण होते? सर कॅबिनेट मिशन आलं 1946 ला. तुम्हाला विचारलेलं आहे कोणतं मिशन आलं? कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन आलं 1946 ला. आणि त्याच्याद्वारे काय झालं सर? मग आमच्या ठिकाणी संविधान सभेची काय झाली? म्हणजे संविधान आपण त्याला सांगतो घटना समितीची काय झाली? स्थापना झाली. घटना समितीची स्थापना म्हणजे निवडणूक झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. मग कधी झाली सर पहिली मीटिंग झाली सर 9 डिसेंबर 1946. कधी झाली? 9 डिसेंबर 1946 ला. ठीक आहे. मग या घटना समितीची जे पहिली सभा झाली त्याच्यामध्ये काय होतं की जे आपले पहिले डॉक्टर सच्चिदानंद सिंह, म्हणजे पहिल्यांदा काय होतं? आपण इतर लोकांकडून शिकलो बऱ्याच गोष्टी. सुरुवातीला जर तुम्ही एखादी गोष्ट करता काहीतरी तर तुम्ही इतर लोकांकडून त्या गोष्टी शिका. मग सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं की एखादी जर सभा भरवली जाते तर आपण फ्रान्स लोकांचं काहीतरी वर्णन केलं किंवा त्यांचं ऑब्झर्वेशन केलं की या लोकांनी जर सभा घेतली तर सर हे काय करताय? त्यांच्या सभेमध्ये जो सर्वात मोठा व्यक्ती असतो, म्हणजे सभेमधील जो व्यक्ती सर्वात सिनियर म्हणू शकतो आपण की जेव्हा जास्त एक्सपिरियन्स किंवा जास्त वयाचा आहे त्याला काय करत होते? अध्यक्ष. मग तसंच फ्रेंचच्या मॉडेलनुसार आपण काय केलं? डॉक्टर सच्चिदानंद सिंह. कुणाला? डॉक्टर सच्चिदानंद सिंह यांना काय केलं सर? आपल्या घटना समितीचे अध्यक्ष केले पाहिजे. ठीक आहे. पण हे कोणते होते सर? अस्थायी, म्हणजे एकच वर्ष राहिले. मग नंतर अस्थायी. ठीक आहे. मग नंतर दुसरी मीटिंग झाली सर 11 डिसेंबर 1946 ला. आणि त्या दिवशी आपण काय केलं की डॉक्टर सच्चिदानंद सिंह यांच्या जागेवर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कुणाला? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना. कुणाला? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना काय केलं? स्थायी अध्यक्ष. काय केलं? स्थायी अध्यक्ष. आणि त्याच्यानंतर HC मुखर्जी, ठीक आहे, हरेंद्र कुमार मुखर्जी यांना काय केलं? आपण उपाध्यक्ष केलं.
काय केलं होतं? उपाध्यक्ष केलं होतं घटना समितीचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रारूप समिती, कोणती समिती? प्रारूप समितीचे अध्यक्ष होते. कधी स्थापना झाली होती रे? 29 ऑगस्ट 1947 ला. ठीक आहे. सर्वात आधी प्रारूप तयार केलं होतं BN राव यांनी, पण त्यानंतर त्यांना म्यानमारची राज्यघटना तयार करण्यासाठी जावं लागलं. त्याच्यामुळे मग हे सर्व काम हाती घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यालाच आपण नाव दिलं प्रारूप समिती किंवा ड्राफ्ट कमिटी. ठीक आहे. आणि त्याचे अध्यक्ष म्हणले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये अजून 6 सदस्य होते. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे डॉक्टर सच्चिदानंद सिंह हे कोणते होते? अस्थायी अध्यक्ष. लक्षात ठेवा, अस्थायी अध्यक्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय होते? स्थायी अध्यक्ष. कशाचे? घटना समितीचे स्थायी अध्यक्ष. या काही गोष्टी समजण्याच्या गरजेच्या आहे, कारण त्याच्यानंतर तुम्हाला समजणार नाही. आता मी इतिहास थोडाफार तुम्हाला याच्यासाठी समजून सांगतो. पृष्ठभूमी सांगितल्याशिवाय प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात बसणार नाही. ठीक आहे. म्हणून हे शिकवायची पहिली पद्धत आहे. आवडले तर बरं, नाही तर राहिलं, काय टेन्शन घेता एवढं. ठीक आहे. पहा, राज्यपाल पदाचा स्त्रोत. ठीक आहे. काय म्हणतात त्यांना? राज्यपाल पदाचा स्त्रोत आपण कोणाकडून घेतला? ठीक आहे. आता आपण काय केलं? आपली राज्यघटना बनवायची होती. मग राज्यघटना बनवण्यासाठी आता आपल्याकडे एवढा एक्सपिरियन्स होता. ऑलरेडी काय झालं होतं? 1900 भारतीय शासन कायदा, इंग्रजांनी भारतीय शासन कायदा 1935 हा एक पारित करून ठेवला होता. ठीक आहे. म्हणजे याच्याद्वारे 35 नंतर जे काही 47 पर्यंत आपल्यावर त्यांची रेग्युलेशन चालली ते पूर्णपणे याच कायद्यातून चालल्या. आता आपल्याला ऑलरेडी एक्सपिरियन्स नाही कसं काय करायचं काय नाही. मग आपण काय केलं? इतर सर्व देशांच्या राज्यघटना वाचल्या आणि त्या राज्यघटनेमधून आपल्याला वाटलं की काही काही गोष्टी घेतल्या गेल्या पाहिजे की त्या आपल्या राज्यघटनेमध्ये असल्या पाहिजे. मग आपण काय केलं? विविध देशातील राज्यघटनांचे स्त्रोत आपल्या राज्यघटनेमध्ये ओढून आणले. ठीक आहे. मग त्याच्यापैकी तुम्हाला कोणी सांगेल की सर जे आपण राज्यघटना बनवली त्याच्यातला 70% जो भाग आहे, किती टक्के भाग? 70% भाग आपण कुठून घेतला सर? 1935 चा जो भारत सरकारचा कायदा होता. भारत सरकारचा कायदा म्हणजे इंग्रजांनी आणलेला कायदा, याच्यातूनच घेतला. आणि हे जे राज्यपाल पद आहे, काय आहे? राज्यपाल पद हे सुद्धा आपण कुठून घेतलं? 1935 च्या कायद्यातून. आता पोरांची इथं थोडी कोंडी गोतीन कशी की सर कॅनडा मधून बी आहे, पण ते पूर्ण वाचताच कुठे? समजून घेणं गरजेचं आहे की सर कॅनडा मधून मी तर राज्यपाल पद घेतलंय, कॅनडा मधून राज्यपाल पद मी घेतलंय. कॅनडा मधून आपण असं घेतलंय की राज्यपाल हे केंद्राचा प्रतिनिधी राहते. की राज्यपालाचं काय काम राहील की केंद्राला माहिती देणार की हा या राज्यात असं असं चाललंय, मग इथे काय करायचं काय नाही, मग हे सगळं केंद्राला माहिती देणार. म्हणजे केंद्राचा प्रतिनिधी म्हणून काम कोण पाहिजे? राज्यपाल पाहिजे. पण राज्यपालाची नियुक्ती आपण कॅनडाकडून गेली ही खरी गोष्ट नाही, या खोटी गोष्ट आहे. ठीक आहे. मग राज्यपाल पद कोणाकडून घेतलंय आपण? 1935 चा जो भारत सरकारचा कायदा आहे ना त्याच्यातून घेतलाय. मग सर ब्रिटिश कडून महत्वाच्या गोष्टी सांगतो, डिटेलमध्ये पूर्ण काही सांगत बसत नाही. तुम्हाला विचारलं की द्विसदन संसद. द्विसदन संसद म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा ही संसद कोणाकडून घेतली आपण भाग? तर ब्रिटिश कडून. त्याच्यानंतर एकल नागरिकत्व. त्याच्यानंतर काय घेतलं आपण ना? एकल नागरिकत्व. ठीक आहे. या गोष्टी आपण यांच्याकडून घेतल्या. त्याच्यानंतर अमेरिका. मूलभूत कर्तव्य विचारलं जातं. मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतले सर आपण? तर अमेरिकाकडून घेतले. हे महत्वाचं पद आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं जे न्यायपालिका, न्याय पुनर्विलोकन. पुनर्विलोकन म्हणजे काय की एखादा कायदा संसदेनं पारित केला की तो कायदा खरंच आपल्या घटनेत बसतो की नाही हे पाहायचं काम कोणाचं होतं? आपल्या याचं. त्याच्यानंतर महाभियोग, हे लय महत्वाचं आहे. महाभियोग कमेंट मध्ये सांगा रे, राष्ट्रपतीचा महाभियोग कोणत्या कलमद्वारे होतो? ठीक आहे. सोपी कलम एकदम, कलम 60 आणि 1 म्हणजे 61 आणि कलम 60 द्वारे काय करतो म्हणतो ते बी सांगा. त्याचं उत्तर तुम्ही सांगून दिलं. ठीक आहे. कलम 60 द्वारे आपले राष्ट्रपती साहेब काय करता? ठीक आहे, एवढं सांगा. आणि कलम 69 द्वारे आपले उपराष्ट्रपती साहेब काय करता हे बी सांगून द्या. ठीक आहे. एवढं तुम्हाला माहित पाहिजे. कॅनडाकडून अजून काय घेतलं आपण की केंद्राचं स्वायत्ता राहील. राज्य जरी तुमची सत्ता आहे पण तुमच्या उरावरती एक केंद्र बी आहे. किती डिसिजन घेण्याचे टाइम आला की हे बकरी कोणाची, तर केंद्रानं जर म्हणलं मग तर केंद्रालाच देणं पडेल, जरी केंद्राची नसली तरी. समजलं? म्हणून कायम कोणत्याही ठिकाणी केंद्राची स्वायत्ता राहील हे गॅरंटी कोण देणं आपल्याला? कॅनडाकडून आपण ती गोष्ट घेतली. ठीक आहे. अमेरिकाकडून आपण गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर अजून मूलभूत कर्तव्य विचारतील तुम्हाला, विचारलं बऱ्याच वेळा. मूलभूत कर्तव्य याच्याबद्दल माहिती ठेवता. मूलभूत कर्तव्य कोणत्या भागातून घेतलेले? कोणाकडून घेतले? तर USSR. जेव्हा आपण घेतलं तेव्हा रशियानी होता.
रशिया सोबत अजून 13-14 देश होते. मग त्याला म्हणत होते USSR. ठीक आहे, मग USSR कडून घेतलं आपण मूलभूत कर्तव्य. मग ते कधी घेतले सर? तर ते घेतले आपण 76 मध्ये. 76 ची 42वी घटना दुरुस्ती. कोणती? 42वी घटना दुरुस्तीद्वारे 1976 मध्ये आपण मूलभूत कर्तव्य घेतले. मग कशात टाकले सर? आता नवीन भाग तर बनवला होता. कोणता भाग बनवला? भाग 4अ. ठीक आहे, कोणता भाग बनवला? भाग 4अ. ठीक आहे, त्याच्यानंतर मग चौथा भाग कोणता आहे? सर चौथा भाग आहे आपला राष्ट्रीय धोरण मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग 4 आहे. मग 4अ कोणती कलम सर? 51अ. या 51अ एकच कलम आहे याची. किती कलम आहे? एकच कलम. या कलम मध्ये सुरुवातीला किती मूलभूत कर्तव्य होते? 10. किती मूलभूत कर्तव्य होते? 10. त्याच्यानंतर एक 11वं मूलभूत कर्तव्य ऍड केलं. कधी केलं सर? 86वी घटना दुरुस्ती 2002. कधी केलं? 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये. हे जे 11वं मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये काय म्हणाला की एखाद्या पालकाचं किंवा एखाद्या गार्जियनचं त्याच्या पोरग्याला वय वर्ष 6 ते 14 पर्यंत शैक्षणिक दृष्टिकोनाने म्हणजे काय शिक्षण, प्राथमिक शिक्षण देणे हे त्याचं ते कर्तव्य आहे. हे कधी ऍड केलं? 2002 मध्ये. आणि त्यावेळेसच आपली ते 21 जी अ कलम आली आहे त्यामध्ये 21 अ कलम सुद्धा या घटना दुरुस्तीने चाललंय की तिच्यामध्ये काय टाकलंय की कोणत्याही वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील पोराला प्राथमिक शिक्षण घेणे हे अनिवार्य आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कलम 45 मध्ये पण तिच्यातून बदल झालाय. नगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणले जाते? सध्याच निवडणुका झाल्या. ठीक आहे, आता हे कशात आलं आपलं? सर स्थानिक स्वराज्य संस्था. बरोबर आहे ना रे? की सर स्थानिक स्वराज्य संस्था सध्या एकदम निवडणुका वगैरे चालू आहे. 100% प्रश्न याची शक्यता आहे. मग नगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणतात? तर नगर अध्यक्ष म्हणता हे सांगायचं काही काम नाहीये. ठीक आहे, पण आपण थोड्याफार गोष्टी समजू की सर स्थानिक स्वराज्य संस्थेचा भारतामध्ये पाया कोणी रोवला? तर तुम्हाला माहिती पाहिजे सर, लॉर्ड रिपन. कोण होता तो? लॉर्ड रिपन. हा भाऊ होता. कोणत्या काळात होता? 1880 ते 84च्या काळात भारतात होता. आणि या भाऊनं सगळ्यात जास्त फोकस कशावर केला? तर याच्यावर केलं की स्थानिक स्वराज्य संस्था द्या अशा. मग त्याच्यानंतर आपले महात्मा गांधी. ठीक आहे, महात्मा गांधी यांचं सुद्धा म्हणणं होतं की पंचायत समित्या, पंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असायला पाहिजे. आणि आपले मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यामध्ये कलम 40 आहे. कलम 40. आणि तुम्हाला विचारलं जातं की खालीलपैकी मार्गदर्शक तत्वांमधील कोणत्या कलमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा उल्लेख केला आहे? ठीक आहे, मग कलम 40 जी आहे कोणती आहे? कलम 40. कलम 40 जी आपल्या संविधानाची त्याच्यामध्ये उल्लेख बी केला आहे की आपल्या संविधानामध्ये किंवा आपल्या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असायला पाहिजे. मग हे ऐकून काय झालं? 2 घटना दुरुस्त झाल्या, 73वी आणि 74वी. ठीक आहे, एक होती ग्रामपंचायत आणि दुसरी होती नगरपालिका. या 2 घटना दुरुस्त्या झाल्या. ठीक आहे, आणि या पूर्णपणे कशाशी निगडीत आहे सर? मग नगरपालिका. थोडं जोरात होता असेल तर स्पीड कमी करून घेता. आता मला काही समजणार नाही कारण लाईव्ह लेक्चर चालत नाही आपल्या. स्पीड व्यवस्थित येणार आहे कधी रे करू अजून? बरोबर आहे ना? ठीक आहे, अजून तिच्या तोंड देऊन जातो म्हणा ते. काय म्हणजे हे ग्रामपंचायतीचे किती कार्य सर? मग किती कार्य? 29. आणि नगरपालिकेचे कार्य 18 कार्य. ठीक आहे, या गोष्टी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली आणि त्याच्यामध्ये मग आपली त्रिस्तरीय, ठीक आहे, त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाली. मग त्याच्या बलवंतराय, अशोक मेहता अशा वेगवेगळ्या समित्या होत्या. तेवढं काही डीप तुम्हाला येणार नाही शक्यतो माझ्या मते. सहारा वाळवंट कुठे स्थित आहे? सहारा वाळवंट कुठे स्थित आहे? सगळ्या गावाला माहिती आहे. कुठे? आफ्रिका, उत्तर आफ्रिकामध्ये. आफ्रिकामध्ये कोणता भाग? उत्तर. जवळपास 8 देशांमध्ये पसरलाय. किती देशांमध्ये? 8 देशांमध्ये. आफ्रिकामध्ये अजून एक गोष्ट आहे. काय गोष्ट आहे बरं? सगळ्यात लंबी नदी ना? कोणती नदी ती? नाईल. कोणती नदी आहे? नाईल नदी, जी आपल्या आफ्रिकेतच सापडते. ठीक आहे, त्याच्यानंतर दक्षिण अमेरिका. इथे काय सापडतं सर? अमेझॉन जंगल. काय सापडतं? अमेझॉन जंगल सगळ्यात दाट मोठं. ठीक आहे, ऑस्ट्रेलियावर एक प्रश्न विचारला जातो तुम्हाला. जे आजूबाजूने त्याच्या प्रवाळ आहे ना, प्रवाळ, ते प्रवाळ सर्वात जास्त कोणत्या खंडाच्या आजूबाजूने किंवा सर्वात लहान खंड काय आहे? सर्वात लहान खंड कोणता आहे आपला? सर्वात लहान खंड कोणता आहे? आपला ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, उत्तर अमेरिकामध्ये तर अमेरिकाचे. त्याच्यानंतर ग्रेट लेक्स, सर्वात जास्त गोड्या पाण्याचे जर तुमचे तलाव कुठे असेल तर कुठे? मग उत्तर अमेरिकेमध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये जास्त वेळ काही पाहायचं नाहीये. देशांचा एक आता ठीक आहे, बरं झालं विषय निघाला. जर तुम्ही मित्रांनो
रिव्हिजन कशी करायची समजत नसेल, आता थोडं मी पण ऍडव्हर्टाइजमेंट करतो. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, तुम्हाला आवडत असेल तर बरं, नाही आवडत तर काही प्रॉब्लेम नसता. ठीक आहे, मग रिव्हिजन प्लॅन एक बनवलाय मी. त्या रिव्हिजन प्लॅन मध्ये काय, डे वाईज म्हणजे दिवसाप्रमाणे कोणत्या दिवशी तुम्ही कोणता विषय किती वाचायला पाहिजे, किती लेक्चर करायला पाहिजे. तुम्ही वाचणं जीवावर येतं, मग तिच्यात मी लेक्चर ठेवले की लेक्चर तुमचं रिव्हिजन होऊन जाईल, 100% रिव्हिजन होऊन जाईल, कारण तुम्ही वाचणार ते करणार नाही, मला माहिती आहे. ठीक आहे, वाचणं कशात, जीके. जीके मध्ये वाचल्याशिवाय पर्याय नाही. मी किती बी शिकवलं, किती बी काही केलं तर काही पर्याय नाही त्या गोष्टीला. ठीक आहे, मग गणिताचे लेक्चर तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे, हे सगळं जवळपास 20 ते 25 दिवसात तुमचं पूर्ण विषयाचं रिव्हिजन होऊन जाईल, एवढी तिच्यात गॅरंटी दिली. आणि लेक्चरांसहित त्याच्यानंतर जीके साठी काय केलं आपण ना, मी जीकेच्या टॉपिक वाईज म्हणजे कशा, आता इतिहास आहे, इतिहास मध्ये कोणत्या कोणत्या भागावर प्रश्न आहे तुम्हाला, तर जगाचा. ठीक आहे, थोडाफार प्रश्न आहे, औद्योगिक क्रांती कुठे झाली, काय झाली, बऱ्याचशा गोष्टी. त्याच्यानंतर भारताचा. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा, त्याच्यानंतर आधुनिक, त्याच्यानंतर मध्ययुगीन, आणि त्याच्यानंतर अजून प्राचीन. या सर्व इतिहासांचे वेगवेगळे भाग आहे, जवळपास 7 पीडीएफ आहे. आणि 7 पीडीएफ मध्ये प्रत्येक पीडीएफ मध्ये काय की त्या वर्षीचे जे प्रश्न आहे, त्या वेळेचे प्रश्न, ते प्रश्न दिलेले. भूगोलाचे पण तसे 4 प्रकारात आहे. जगाचा भूगोल त्याचे प्रश्न वेगळे, भारताचा भूगोल त्याचे प्रश्न वेगळे. एवढ्या सगळ्या जीकेच्या पीडीएफ त्याच्यात आहे. म्हणजे या जीकेचा प्रश्न त्या पीडीएफच्या बाहेर तो जाणारच नाही. ठीक आहे, आणि सध्या ही जी बॅच आहे त्या बॅचची प्राइस फक्त किती आहे, 99 रुपये. आपलं एक ऍप्लिकेशन आहे शिव पार्वती करिअर पॉइंट, सॉरी एसपी करिअर पॉइंट, काय टाकाल, एसपी करिअर पॉइंट. एक ऍप्लिकेशन डाउनलोड करा, वाटलं तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. ते त्याच्यामध्ये फक्त किती मध्ये आहे, 99 मध्ये. काही दिवसांना शक्यतो 199 बी होऊन जाईल, कारण बराच खर्च आला त्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे, लेक्चर्स, तसेच प्रश्न, आणि याच्या बाहेरचं काही येणार नाही, एवढी गॅरंटी आपल्याला आहे. आणि नोट्स पण आहे सगळ्या विषयाच्या. चला आपण आपल्या टॉपिक वरून जाऊ. सर बरेच झाले म्हणा तुमच्या ऍडव्हर्टाइज. त्याच्यानंतर काय, नासा. तुम्ही ऐकलं असेल की सर नासा, सर्वात पहिल्यांदा तर याचा फुल फॉर्म काय. ठीक आहे, याचा फुल फॉर्म काय रे, नॅशनल, ठीक आहे, एरोनॉटिक्स स्पेस एजन्सी. ठीक आहे, नॅशनल एरोनॉटिकल स्पेस एजन्सी. सर मग हे कुठे हो, अरे हे तर अमेरिकेचं आहे. मग अमेरिकेचं तर कोणत्या ठिकाणी, त्याची मेन सिटी कोणती सर, वॉशिंग्टन डीसी. कोणती आहे, वॉशिंग्टन डीसी, जी अमेरिकेची काय सर राजधानी, त्या ठिकाणी असेल. मग हे बाकीच्यांचं काय घेऊन देणं आलं, काहीच नाही घेऊन देणं आलं. ठीक आहे, न्यूयॉर्कला तर नाहीये, पॅरिसला बी नाहीये, ओटावाचं काही घेऊन देणं का नाही. मग ठीक आहे सर, मग सर याच्याबद्दल अजून काय माहिती पाहिजे. याची स्थापना झाली 1958 मध्ये. मग आपल्याकडे असं काहीतरी भलतं आहे का, मग आहे ना, काय आपल्याकडे इस्रो, सॉरी इस्रो. इस्रो म्हणजे काय सर, आय फॉर इंडियन, एस फॉर स्पेस, स्पेस म्हणजे अवकाश, त्याच्यानंतर आर फॉर रिसर्च, काय रिसर्च, आणि ओ फॉर ऑर्गनायझेशन, म्हणजेच काय, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि याची स्थापना कधी झाली, तर 1969 ला याची काय झाली, स्थापना झाली भारतामध्ये. जवळपास याच्या बरोबरीला ती यायला थोडा वेळ लागेल, पण होऊन जाईल 100%. भारत पुढे कमी का नाही. मग सर अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे जाक्सा. काय आहे, जाक्सा. ठीक आहे, जाक्सा कोणाची सर, जापानची. कोणाची, जापान. ठीक आहे, त्याच्यानंतर CNSA कोणाची सर, चायना. कोणाची, चायनाची. ESA कोणाची सर, फ्रान्स. कोणाची, फ्रान्स. याचं हेडक्वार्टर कुठे सर, मग आपलं पॅरिसला, जे की तुम्हाला याच्यात आहे पॅरिस. ESA म्हणजे काय सर, युरोपियन स्पेस एजन्सी. जाक्सा, जापान एरोनॉटिकल एक्सप्लोरिंग एजन्सी. ठीक आहे, चायना नॅशनल स्पेस एजन्सी. त्याच्यानंतर ते सॉरी ESA हा फ्रान्स बरोबर आहे. एवढे पण तुम्ही पाठ केले तर चांगले, काही विषय नाही. फक्त लक्षात ठेवा, आता यांचं तुम्हाला फुल फॉर्म नाही विचारणार, पण कोणाचं, जाक्सा कोणाची, जापानची माहिती पाहिजे. CNSA कोणाची, तर चायनाची. ESA कोणाची, तर फ्रान्सची, हे माहिती पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर इस्रो भारताचं कधी स्थापना झाली, काय नाही, एवढं लक्षात ठेव जा. व्हेनेझुएला या देशाची राजधानी कोणती, पहा. तुम्हाला राज्य, त्यांच्या राजधान्या, देशांचे राजधानी आणि त्यांचं चलन यांच्यावर 99% एखाद्या पेपरात तरी प्रश्न येतो. सगळ्याच नाही म्हणत मी, एखाद्या तरी. म्हणजे 10 जिल्ह्यांपैकी 7 जिल्ह्यांमध्ये तरी कमीत कमी राज्य राजधानी किंवा देश व त्यांची राजधानी किंवा त्यांचं चलन यांच्यावर प्रश्न येतो. म्हणून मित्रांनो, एखादी तुम्हाला यादी बनवून देईन. सर्वांनी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक देणार आहे मी, त्या टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा. त्याच्यामुळे तुम्हाला मी
खंड आणि त्या खंडातील काही महत्वाचे देश तसेच त्यांच्या चलन आणि राजधानी लिहून देईल आणि यांना पाठ करण्याशिवाय काही पर्याय नाही. तरी पण सध्या व्हेनेझुएला तर एकदम भाऊनं काय केलं, ट्रम्पला त्यांना तिथल्या माणसाला तिथला जो मुख्य म्हणजे पंतप्रधान होता त्याला सोडून घेऊन जायला. ठीक आहे, तो बाकी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू, आपण पुढे पाहू तसा. हा, पण मॉस्को कोणाची राजधानी सर? रशियाची. बरोबर आहे ना? कोणाची राजधानी आहे? रशिया. एवढं तर माहिती पाहिजे. आजूबाजूची माहिती ठेवा ना, एकदम जिगरी दोस्त आहे आपल्या भारताचा. कीव. आता हे कीव थोडं का बरं विचारलं तुम्हाला, की एकदम हे सध्या पॉप्युलर आहे चालू, म्हणजे एक न्यूज चालू आहे 2-3 वर्षापासून. युद्ध कोणाचं चालू आहे सर? रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. कोणाचं? रशिया आणि युक्रेनचं. मग रशियाची राजधानी मॉस्को आणि युक्रेनची काय येते सर? मग कीव. काय ते? कीव. ठीक आहे. ढाका कोणत्या दलिंदराची तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ठीक आहे. आणि मग काराकस कोणाची उरते? तर व्हेनेझुएला. ठीक आहे. व्हेनेझुएला कोणाची राजधानी? आपलं व्हेनेझुएलाची राजधानी काय मित्रांनो? मग काराकस. ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये काही सांगण्यासारखं एवढं नाही. महाराष्ट्र राज्याला किती राज्यांची सीमा लागून आहे? बरं, एकदम मस्त प्रश्न आहे. आपण पुरे पाठ करून घेऊयात. आता समजा हा महाराष्ट्र थोडासा मागे पुढे निघाला तर समजून घे जा. थोडाफार जमला महाराष्ट्रासारखा महाराष्ट्र. ठीक आहे. आता आपण पाहू की नेमके किती राज्य लागतात. सर्वात पहिल्यांदा पहा सर, इथे गुजरात. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एमपी अर्ध म्हणजे जास्त सीमा धरून असला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे डायग्राम याच्यासाठी तुम्हाला फक्त हे दाखवायचं, मला तुम्हाला पूर्ण जिल्हे बी पाठ करून द्यायचे. हा, इकडे सर छत्तीसगड. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे सर तेलंगणा. त्याच्यानंतर इथे कर्नाटक आणि शेवटी आहे गोवा. आता यांनी फक्त आपल्याला राज्य विचारलंय. प्रश्नामध्ये बदल होऊ शकतं काय, की किती राज्य व केंद्र शासित प्रदेशांची आपल्याला बाउंड्री लागली किंवा सीमा लागली. मग तसा जर प्रश्न आला की महाराष्ट्राला किती राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशांची राजधानी आपलं सीमा लागून आहे, तर त्याचं उत्तर किती मित्रांनो? 7. अदरवाईज उत्तर किती आहे? 1 2 3 4 5 6. 7वं कोण वाढतं सर? मग 7वं वाढतं दीव दमण दादरा नगर हवेली. या ठिकाणी गुजरात व महाराष्ट्राच्या कोपऱ्यात या ठिकाणी दीव दमण दादरा नगर हवेली नावाचं केंद्रशासित प्रदेश आहे, ज्याची बॉर्डर की महाराष्ट्रामधील पालघर नावाच्या जिल्ह्याला. कोणाला सर? पालघर नावाच्या जिल्ह्याला लागते. मग यासोबत अजून काय माहिती देणार सर तुम्ही? मग माहिती पाहू आपण. बघा माहिती काय पाहिजे सर? गुजरातला लागून किती जिल्हे हो? 4 जिल्हे. गुजरातला लागून किती जिल्हे? 4. मग इथून पहा पालघर, त्याच्यानंतर कोण येईल रे? नाशिक, त्याच्यानंतर आहे धुळे आणि नंदुरबार. कोण कोण आहे? पालघर, नाशिक, ठीक आहे, धुळे आणि नंदुरबार. तुम्ही जर मॅपद्वारे अभ्यास केला असेल थोडा तर बरं. जर नशीन केला तर एक काम करा, ह्याच चॅनलवर युट्यूब चॅनलवर थोडं फक्त सर्च करा. त्याच्यामध्ये सर्च मध्ये थोडं खाली वगैरे जाऊन पहा, तिथं मी महाराष्ट्र शिकवलाय, महाराष्ट्राचा भूगोल. तर त्याच्यामध्ये पूर्ण तुमचं पाठ होऊन जाईल. मोजून 20-1 मिनिटाचा व्हिडिओ असेल तो त्याच्यात सर्व महाराष्ट्र कोणत्या कानाकोपऱ्यात काय काहीच पाहिजे गरज पडणार नाही तुम्हाला, पाठवून द्या. मग सर येतो एमपी. एमपीला लागून किती जिल्हे सर? 8 जिल्हे. एमपीला लागून किती जिल्हे? 8. कोणते? नंदुरबार, त्याच्यानंतर हा धुळे, इथं येईन जळगाव. ठीक आहे. त्याच्यानंतर सर बुलढाणा. ठीक आहे, काय आहे? बुलढाणा. त्याच्यानंतर येतो इथं अमरावती. अकोला इथं खाली येतो, तो लागत नाही. इथं बुलढाणा, अमरावती. इथं येतो वर्धा, तो लागत नाही. कोण लागतो सर? मग इथं नागपूर. कोण लागेल? नागपूर. त्याच्या शेजारी कोण आहे सर? भंडारा, नागपूर, भंडारा आणि इथं शेवटी गोंदिया. कोण शेवटी? गोंदिया. पहा सर नंदुरबार, पहा नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, ठीक आहे, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. किती झाले रे? 8. तुम्हाला प्रश्न पण येतो, खालीलपैकी कोणत्या राज्यास महाराष्ट्राच्या सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? मग कोण येतो? मध्य प्रदेश. कोणाकोणाची लागते सर? नंदुरबार. वरतून खाली या. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. किती झाले? 8. गुजरातला लागून किती सर? 4. कोण कोण आहे? पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. छत्तीसगडला लागून 2 आहे सर. कोण कोण आहे? गोंदिया, गोंदिया आणि कोण रे? गोंदिया आणि गडचिरोली. कोण कोण आहे? गोंदिया आणि गडचिरोली. 2च राज्य. मग सर तेलंगणाला लागून किती आहे? 4. तेलंगणाला लागून किती आहे? 4. कोण कोण? गडचिरोली,
मग गडचिरोली शेजारी कोण येतं? चंद्रपूर. कोण येतं? चंद्रपूर. तुम्हाला माहिती पाहिजे सर की 26 ऑगस्ट 1982 ला, कधी? 26 ऑगस्ट 1982 ला काय झालं होतं? चंदा, म्हणजे चंद्रपूरचं जुनं नाव काय होतं सर? चंदा. काय आहे? चंदा. चांदा, सॉरी, चांदा. काय होतं? चांदा. आणि हे जे चंद्रपूर आहे, चंद्रपूर पासून गडचिरोली हा नवीन जिल्हा तयार झाला. कधी? 26 ऑगस्ट 1982, 1982 ला. ठीक आहे, 1982 ला चंद्रपूर पासून गडचिरोली वेगळा झाला. त्याच्याच आधी 10 दिवस आधी 16 ऑगस्ट 1982 ला काय झालं होतं की सर कोणापासून? तर आपलं जे आताच धाराशिव, म्हणजे आधीच उस्मानाबाद पासून लातूर हा नवीन जिल्हा तयार झाला होता. त्याच्यानंतर सर चंद्रपूरच्या शेजारी कोण आहे माहिती? यवतमाळ. कोण आहे? यवतमाळ. ठीक आहे, आणि तो कोण आहे? नांदेड. कोण आहे? नांदेड. हे 4 नवीन जिल्हे. कोण कोण सर? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. त्याच्या शेजारी सर कर्नाटक. किती आहे सर? कर्नाटक आहे. मग कर्नाटकला लागून किती जिल्हे सर? 7. कर्नाटकला लागून किती जिल्हे? 7. कोण कोण सर? नांदेड. कोण कोण आहे? नांदेड. नांदेडच्या शेजारी कोण आहे? नांदेडच्या शेजारी कोण आहे? लातूर. ठीक आहे, त्याच्या शेजारी कोण आहे? धाराशिव. कोण आहे? धाराशिव. जर धाराशिवच्या शेजारी पाहिलं तर इथे येतं सोलापूर. ठीक आहे, सोलापूर. इकडे येतं सातारा. मग इथं कोण येईल सर? सांगली. कोण येईल? सांगली. सांगलीच्या शेजारी सर कोल्हापूर. कोण आहे? कोल्हापूर. आणि कोल्हापूरच्या शेजारी इथे सर सिंधुदुर्ग. कोण आहे? सिंधुदुर्ग. किती झाले पहा सर? नांदेड 1, लातूर 2, धाराशिव 3, सोलापूर 4, सांगली 5, कोल्हापूर 6 आणि सिंधुदुर्ग 7. किती जिल्हे झाले सर टोटल? मग 7 जिल्हे झाले. आणि उरला आपला गोवा. आणि गोवा एकच जिल्हा लागतो, सिंधुदुर्ग. गोव्याला किती लागतात? मग सिंधुदुर्ग हा एकच जिल्हा लागतो. मग सांगा महाराष्ट्र राज्याला किती राज्यांची सीमा लागून आहे? तर 6. काही ते 6 जिल्ह्यांची काय सीमा लागून आहे. लक्षात ठेवता एवढं. ग्रामगीता कोणी लिहिली? हे सर्वांना माहिती आहे. तुम्हाला पोलीस भरतीच्या 90% पोरांना याचं उत्तर माहिती. 100% आपण याच्यावर जास्त काही ज्ञान देऊ शकत नाही. ठीक आहे, कधी लिहिली एवढं माहिती लक्षात असू द्या. 1955 माझ्या मते. चेक करून घ्याल एकदा. 1955 असेल 100% असं वाटतं. हा, संत नामदेवांबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. संत नामदेव हे असे आपले एकमेव संत की ज्यांच्या तुम्हाला रचना गुरु साहिब ग्रंथ, ठीक आहे ना, गुरु ग्रंथ साहिब मध्ये आढळून येतात. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न आलाय की आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या संतांच्या ज्या रचना आहे पंजाब मध्ये आढळून येतात, तर ते आहे आपले संत नामदेव. किती रचना आढळतात त्यांच्या त्याच्यात? तर माझ्यामध्ये 61 रचना आढळतात. ठीक आहे, संत ज्ञानेश्वर यांनी काय लिहिले रे? ज्ञानेश्वरी. ठीक आहे, ज्याचं दुसरं नाव काय सर? भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वरीला काय म्हणतो आपण? ठीक आहे, त्याचं दुसरं नाव काय आहे? भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका. आणि संत तुकारामांबद्दल तर सांगण्याच कमी. ठीक आहे, सर्वात चांगले अभंग वगैरे त्यांनी लिहिले. ठीक आहे, यांचा एकच प्रश्न तुम्हाला, संत तुकारामांचे संपूर्ण नाव कमेंट मध्ये सांगा. काय संपूर्ण नाव? संत तुकारामांचे संपूर्ण नाव कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ठीक आहे, एवढं. बाकी एवढं लक्षात ठेवा, जास्त काही नवी लक्षात ठेवलं तरी चालेल. सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? सोनेरी मध्ये गोल्डन. काय आहे? गोल्डन. ठीक आहे, गोल्डन. मग गोल्डन मध्ये काय काय? तर सर मध. काय येतं? एक येतं मध, मधमाशांचं मध. आणि त्याच्यानंतर येतात सर फळे. काय येतात? फळे. ठीक आहे, मग याच्यात मध आहे का? नाही. काय सर? अंडी फळे. फळे नाही, फळे. ठीक आहे, काय आहे? फळे. सर मग मासे, निळी क्रांती आहे. कोणती आहे? निळी क्रांती. ठीक आहे, त्याच्यानंतर अंडी. अंडीसाठी आपण म्हणतो चंदेरी किंवा सिल्वर. काय आहे? चंदेरी किंवा सिल्वर क्रांती. कशासाठी? अंड्यांसाठी. पिवळी क्रांती रे? पिवळी क्रांती कशासाठी सर? तेलबिया. तेलबिया कोणकोणत्या आहे मग आता? सोयाबीन. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असतं अजून? सूर्यफूल. अशा सारख्या तेलबियांसाठी. ठीक आहे, अजून तुम्हाला माहिती आहे ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे हिरवी क्रांती कशासाठी? सर्व खाद्यान्न वगैरे त्यासाठी. त्यानंतर श्वेत क्रांती. श्वेत क्रांती कशासाठी आहे? दुधासाठी.
बरोबर आहे. श्वेतक्रांतीसाठी आहे, दुधासाठी. तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न आलाय की श्वेतक्रांतीचे जनक कोण? मग श्वेतक्रांतीचे जनक कोण आहे याच्यावर प्रश्न जर आलेला आहे तुम्हाला माहिती पाहिजे. कोण आहे? व्हर्गीस कुरियन. ठीक आहे. कधी टायमाला झालं ते सर 69 मध्ये. ऑपरेशन फ्लड, तुम्हाला तो पण प्रश्न आलाय की ऑपरेशन फ्लड हे मराठीत आलंय तुम्हाला फक्त. ऑपरेशन फ्लड हे कोणत्या क्रांतीचे ऑपरेशन म्हणजे आपण म्हणू शकतो मराठीत याला, कोणत्या क्रांतीसाठी वापरले गेले तर कोणत्या ऑपरेशनसाठी वापरले? आपल्या जी श्वेत क्रांती होती त्याच्यासाठी. कधी झालं ते? 1969 ला. कधी झालं तर 1969 ला. लक्षात ठेवा एवढं. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी कधी झाला स्थापन माहिती आपल्याला. सर महाराष्ट्र स्थापन झाला 1 मे 1960 ला. ठीक आहे. त्याच्या आधी जेव्हा राज्य पुनर्रचना आयोग आला तर राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? सर फजल अली, न्यायमूर्ती फजल अली. ठीक आहे. त्याच्या आधी होते एक जेव्हीपी समिती होती पण ती बी असफल झाली. त्याच्या आधी एक एस.के. धार कमिशन होतं की नेमकं भारतातील जे राज्य आहे ते त्यांच्या भाषेनुसार बनवायचे का त्यांची जी प्रशासकीय कामकाज आपल्याला सोपे जातील त्याच्यानुसार बनवायचे. मग एस.के. धार साहेबांचं मी म्हणणं पडलं काय की आपण प्रशासकीय कामकाजानुसार करू, पण लोक ऐकायला तयार नव्हते. आपल्या दक्षिण भारतीयांचा त्यांच्या भाषेवर प्रेम किती ते आपण समजून घ्या. मग याच्यानंतर जेव्हीपी समिती आली. जेव्हीपी समितीचे म्हणणं काय पडलं की आपण काय करू, जे आपले प्रशासकीय कामं सोपे जातील त्यानुसार आपण राज्यांची पुनर्रचना करू. पण दक्षिण भारतीयांचं भाषेवरचं प्रेम, एक व्यक्ती होते पोट्टे त्यांचं सरनेम होता, ते नाव नाही आठवते मला, पण सीतारामन पोट्टे असं काहीतरी नाव होतं. ते जवळपास 50 ते 51 दिवस उपोषणाला बसले आणि जवळपास 56 दिवशी त्यांचं त्यावेळेस काय झालं 1950 मध्ये त्यांचं निधन झालं उपोषणावर असताना. आणि त्याच्यानंतर जे मग उपोषण पेटलं भाऊ की त्याच्यानंतर सरकारला काय करावं लागलं, सगळ्यात पहिल्यांदा आंध्र प्रदेशचं, कोणाचं? आंध्र प्रदेशला भाषिक राज्य, सर्वप्रथम भाषिक राज्य कोणाला बनवलं गेलं तर आंध्र प्रदेशला बनवलं गेलं. आणि त्याच्यानंतर मग एक फजल अली नावाची समिती आली पुनर्रचना आयोगाची. आयोगाला एक फजल अली कमिशन, आणि फजल अली कमिशन काय म्हणलं की सर आपल्याला काय करणं पडेल, आपला भारत हा पूर्ण विविधतेने नटलेला देश आहे, तर या देशामधील लोकांना आपल्याला त्यांच्या भाषेनुसारच एकत्र आणावं लागेल. आणि त्यानुसार मग राज्य पुनर्रचना आयोग सुरू झाला. आणि त्याच्यानंतर जवळपास 14 राज्यांची, किती? 14 राज्यांची काय करण्यात आली रे सर? 14 राज्यांची काय करण्यात आली? नवीन 14 राज्यांची त्यांच्या भाषिक तत्वावर, कोणत्या तत्वावर सर? भाषिक तत्वावर स्थापना करण्यात आली. काय करण्यात आली? भाषिक तत्वावर स्थापना करण्यात आली. आणि त्याच्यात एक फक्त मुंबई, कोणतं? मुंबई हे एक द्विभाषिक राज्य होते. कोणतं होते? द्विभाषिक राज्य. मुंबई हे काय होते? द्विभाषिक राज्य होते. याची स्थापना झाली होती सर मग कधी झाली होती? 1 नोव्हेंबर 1956. कधी झाली ती? 1956 मध्ये. 1 नोव्हेंबर 1956. आणि हा प्रश्न तुमच्या पेपरात 3-4 वेळा आलाय म्हणून मी हे घेतलं की मुंबई या द्विभाषिक राज्याची कधी स्थापना झाली तर 1 नोव्हेंबर 1956. मग त्यानुसार द्विभाषिक राज्य म्हणजे काय? गुजराती आणि मराठी हे 2 लोक एकत्र राहू लागले मुंबई या राज्यामध्ये. पण कालांतराने 2 भाषिक एकत्र आले म्हणून तरीही वादविवाद सुरू झाले आणि बरेचसे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला. आणि त्यानंतर जवळपास 1 मे 1960 ला महाराष्ट्र या वेगळ्या राज्याची स्थापना झाली. आणि ज्यावेळेस महाराष्ट्र या राज्याची स्थापना झाली त्यावेळेस त्या ठिकाणी किती? 4 प्रशासकीय विभाग आणि 26 जिल्हे. 4 प्रशासकीय विभाग ना, हा, आणि काय 26 जिल्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होते. आज जर म्हटलं तर सर किती झाले? 6 प्रशासकीय विभाग आणि 36 जिल्ह्यांची निर्मिती झाली. किती जिल्ह्यांची? 36 जिल्ह्यांची निर्मिती झाली. आणि 5 प्रादेशिक विभाग. प्रादेशिक विभाग म्हणजे काय? प्रदेश, वेगवेगळे त्या ठिकाणच्या लोकांची संस्कृती वगैरे त्यांना काय वेगळे नाव दिले, जसे की सर खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ. ठीक आहे. या 5 प्रादेशिक विभागांची स्थापना आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला सगळं क्लिअर झालेलं असेल. अजिंक्य तारा हा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तुम्हाला एकच काम आहे, काय घ्या? एक मॅप घ्यायचा आहे. काय करायचं? एक मॅप. आणि काय करायचं? आता तुमच्याकडे बऱ्याचशा लोकांकडे PYQ वगैरे पुस्तक असतील किंवा एक बरेचसे नामांकित पुस्तक आहे, 44,000 तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामध्ये स्पेशल एक टॉपिक आहे किल्ले. मग किल्ल्यांवर जे काही प्रश्न आले PYQचे, आता त्याच्यात संपूर्ण नाही, मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो की सगळे आलेले आहे का? नाही.
ते पण माणूसच त्यांनी शोधले, जेवढे सापडले तेवढे घेतले. जर तुम्हाला अजूनच सापडले तर जेवढे सापडले त्यांची लिस्ट बनवा, मॅप घ्या आणि जिल्हे वाईज त्यांची काय करा, मार्किंग करा. आणि काय करायचं, एक अशी एक शीट बनवून घ्यायची पूर्ण, की जिल्हे, प्रकल्प या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या पाहिजे. किंवा आपण अजून काय म्हणू शकतो त्याला, खाड्या, तुमचे ते सर्व आपलं शिखर वगैरे सगळ्यांची एक मॅपिंगद्वारे बनवून घ्या आणि रोज अर्धा पाऊण तास ती वाचत राहायचं, म्हणजे तुमचं ते पाठांतर होऊन जाईल. ठीक आहे. आणि याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे सर, सातारा. याच्यावर आपण जास्त काही बोलू नये, तुम्हाला मी सांगून दिलं काय करायचं काय नाही, कारण हा भाग कशाचा आहे मी किती शिकवून दिलं तरी पण तुम्हाला हे रेग्युलर वाचल्याशिवाय लक्षात राहणार नाही. 2 मिनिटांसाठी ध्यानात तुमच्या राहू देणं हे काय मला पटत नाही. मागचा भाग हा पूर्ण थिओरिटिकल पद्धतीने म्हणून तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. चालेल. खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ नाही आहे? ग्रंथ आहे, सॉरी धर्मग्रंथ आहे. हे सर्वांना उत्तर माहिती की सर, त्रिपिटक. ठीक आहे. सर ऋग्वेद, तर सर आमचे वेद 4 वेद आहे. 4 वेदांपैकी सर्वात जुना कोणता ग्रंथ असेल तर तो कोणता आहे? ऋग्वेद. ऋग्वेद मध्ये जवळपास 10 मंडल आणि 1028 स्तूपे. स्तूप म्हणजे काय सर, की ज्यामध्ये देवदेवतांची स्तुती केली. ठीक आहे, त्याला स्तूपे म्हणले गेले. अरण्य, ऋग्वेदाचाच म्हणजे अरण्यामध्ये जाऊन, म्हणजे काय जंगलात जाऊन जी तपस्या वगैरे केली जाते त्याच्याबद्दल माहिती अरण्यक मध्ये. आणि एन अकबरी, एन अकबरी येते हा, एन ए अकबरी. तुम्ही ऐकलं असेल बरेचदा डिबेटमध्ये, डिबेट जेव्हा होते त्यावेळेस तुम्ही ऐकलं असेल की सुधांशू त्रिवेदी तिच्याद्वारे ऐकलं असेल की जेव्हा अकबराच्या राज्याचे जे शासन कसं चालत होतं, म्हणजे अबुल फजल नावाचा एक व्यक्ती होता. काय नावाचा? अबुल फजल. अबुल फजल जो नावाचा व्यक्ती होता, या अबुल फजल नावाच्या व्यक्तीने काय केलं होतं, एन ए अकबरी या नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये पूर्ण अकबराच्या वेळेस कसं कसं शासन चाललं, काय काय गोष्टी घडल्या, सर्वांचं जे माहिती ज्याच्यात साठवून ठेवली तो काय आपला एन ए अकबरी हा ग्रंथ. ठीक आहे. आणि हा कोणत्याहीचा ग्रंथ. बाकी तुम्ही सर्वांनी पाठच करून ठेवलंय हिंदू धर्माचं भागवत गीता आणि वेद वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर मुस्लिम धर्मांची काय, कुराण. त्याच्यानंतर ख्रिश्चन धर्माचं बायबल. ठीक आहे. हे सर्व तुम्हाला माहितीच आहे. चलो, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर कोणत्या सगळ्या गावाला माहिती आहे की सर, कोयना. फक्त लक्षात ठेवा याचं आता नाव बदललं गेलं आहे. काय नाव बदल झालेलं आहे? काय नाव झालं याचं मग कशात सांगसान कमेंट मध्ये, कारण आताचाच प्रश्न आहे, जास्त काही दिवसाचा आहे का नाही. आणि आमच्या राजांच्याच नावावरती ठेवलं त्याच्यामुळे ते विषय आहे का नाही. सर्वात मोठा आणि सर्वात आधीचा जरी म्हणलं तरी कोणता आहे? कोयना डॅम आहे. संगीताचा पाया कोणत्या वेदाला म्हणतात? सर 4 वेद आहे आमचे, 4 वेद. मग कोणते वेद आहे सर? 4 आम्हाला माहिती पाहिजे. मग 4 वेद आपले. सगळ्यात पहिलं सर ऋग्वेद. काय आहे? ऋग्वेद. ठीक आहे. यांच्यामध्ये काय सर, सर्वात जुना वेद आहे. आता सांगितलं 10 मंडल आणि 1028 स्तूप आहे. त्याच्यानंतर देवदेवतांची स्तुती करणारे सगळे त्याच्यात मंत्र आहे. त्याच्यानंतर येतं सर सामवेद. सामवेद नाही यजुर्वेद. ठीक आहे. काय त्याच्यानंतर यजुर्वेद, त्याच्यानंतर सर सामवेद आणि त्याच्यानंतर सर अथर्ववेद. काय आहे? अथर्ववेद. ठीक आहे. यजुर्वेद म्हणजे काय सर, की यज्ञ किंवा काम, आपलं कार्यकांड आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. जे यज्ञ करायचा असतो, मग यज्ञ कसा करायचा, कोणत्या यज्ञाच्या वेळेस कोणते विधी बोलायचे, हे सगळं याच्यामध्ये. ठीक आहे. यज्ञ आपण जे करतो ते. सामवेद हेच काय, संगीताचा पाया. म्हणजे हे काही आपण मंत्रोच्चार करताना ते मंत्र संगीताच्या याच्यात, संगीताच्या स्वरूपात जे बोलल्या जातं, मग ते संगीताचा पाया, जे काही राग वगैरे तुम्हाला सापडतील हे सामवेदात आहे. संगीताचा पाया आपण त्याला म्हणू शकतो. आणि अथर्ववेद म्हणजे काय, की त्यावेळेस जादूटोणा नावाची गोष्ट ती विचारतील, की मध्ये कोणती लोकांना समस्या आहे, ते समस्या सोडवण्याचे जे उपचार आहे ती उपचार या अथर्ववेदात होते. आपण त्याला अजून काय म्हणू, की सर मग आताच जे आपलं आयुर्वेद, आयुर्वेद आयुर्वेद कशा सापडले तुम्हाला सर? अथर्ववेद. म्हणजे औषधी वगैरे कशा निर्माण करायच्या, जादूटोणा, कारण तो बी एका समस्येवरच हल होतं ना, पाय दुखतोय का आणि लिंबू पिळू दे वगैरे या गोष्टी चालत ना, एवढं संकट आहे का हा. मग हे बऱ्याचशा गोष्टी ना अथर्ववेदात आहे. आपल्या कर्मकांड वगैरे कशात येईल? आपल्या यजुर्वेदामध्ये. ठीक आहे. मग संगीताचा पाया कोण रचला गेला सर? सामवेदानं रचला. जास्त डीप मध्ये जाऊ नका मित्रांनो, एवढं तुम्हाला विचारायचं जात नाही, टेन्शन नाही घ्यायचं. जेवढं मी सांगितलं ना एवढंच लक्षात ठेवा. आणि वेदांवरचा प्रश्न कोणताही पाठ करा, कोणता बी सोडवा, जमून जाईल तुम्हाला बऱ्यापैकी, काही वेळ विशेष नाही. एखादी प्रश्न जास्त चालत काय करणार आहे,
ठीक आहे. राजमाता जिजाऊ या खालीलपैकी कोणत्या घराण्यातल्या होत्या? सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे, की सर या जाधव घराण्यातील होत्या. ठीक आहे, कोणत्या घराण्यातील होत्या? जाधव घराण्यातील. सर मोहिते. मोहिते म्हणलं की सर काय आम्हाला हंबीरराव मोहिते आठवतात. हंबीरराव मोहिते. ठीक आहे. आता हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते हे आठवणार नाही अर्धांना. त्यांना हे आठवण सर सर सेनापती हंबीरराव मोहिते हे आपल्या स्वराज्याचे काय होते? सेनापती होते. अरे पण दादा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या सोयराबाई, कोण? सोयराबाई या मोहिते घराण्यातील होत्या. आणि हंबीरराव मोहिते हे छत्रपती संभाजी महाराज, ठीक आहे, कोणाच्या? छत्रपती संभाजी महाराज यांचे कोण होते? मामा. ठीक आहे, तुम्हाला माहिती. त्यानंतर निंबाळकर. अजून छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक पत्नी होत्या सईबाई. कोण होत्या? सईबाई. यांचं घराणं कोणतं होतं? निंबाळकर घराणं. कोणतं होतं? सईबाई यांचं निंबाळकर हे घराणं होतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, कारण विचारायचा प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवा, ज्या सोयराबाई होत्या त्यांचं घराणं होतं मोहिते आणि सईबाई यांचं घराणं होतं निंबाळकर. लक्षात ठेवा. आणि घोरपडे हे जे घराणं होतं हे आदिलशाही मध्ये काम करणार होतं बरंच. ठीक आहे, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. 1857 भारतीयांनी इंग्रजांना धुबी पछाड ज्या ठिकाणी देण्यास सुरुवात केली त्यावेळेच्या या सर्वात मोठ्या कांडाला म्हणलं जातं की 1857चा उठाव, की ज्या ठिकाणी भारतीयांना अनुभव आला की आपण सुद्धा यांना उचलून फेकू शकतो. ठीक आहे. हा, मग या 1857 वर आपल्या पेपरात प्रश्न येणार नाही असं काय होणार? मग आपण थोडसा ब्रीफ मध्ये समजून घेऊया, जास्त डिटेल मध्ये जाणार नाही. काय झालं 1857च्या काळात? त्याच्याच आधी थोडे दिवस आधी लॉर्ड डलहौसी नावाचा माणूस होता. ठीक आहे. मग लॉर्ड डलहौसी होता, तुम्हाला माहिती आहे 57 मध्ये लॉर्ड कॅनिंग येऊन गेला. तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं लॉर्ड डलहौसी नाही, त्याचं उत्तर काय? लॉर्ड कॅनिंग. हा लॉर्ड कॅनिंग होता, कारण भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तोच होता. ठीक आहे. आणि भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग होता. कारण 57 नंतर काय झालं? कंपनी बंद करून टाकली आणि राणीचं राज्य आलं. राणीचं राज्य आलं म्हणजे तो काय बनला? मग व्हाईसरॉय. मग सर काय झालं? एक 34 इन्फंट्री होती. या 34 इन्फंट्री मध्ये ना आपले मंगल पांडे नावाचे एक व्यक्ती होते. कोण होते? मंगल पांडे. ठीक आहे. मग काय झालं नेमकं याच्यामध्ये? सर हे होते ब्राह्मण. ठीक आहे. आणि त्याच्यात एक बंदूक होती, नवीन बंदूक आणलीत त्यांनी. ठीक आहे. आणि त्या बंदुकीला डुक्कर किंवा सुवर, सुवर शब्द समजेल ना, डुक्कराचं मांस होतं. आणि ते बंदूक खोलण्यासाठी काय करायचं? दाताने त्याला ते कुरतडावं लागत होतं. आणि हे होते ब्राह्मण. आणि जे मुस्लिम होते, आता मुस्लिमांना सुद्धा सुवर नाही चालत. ठीक आहे. मग त्यांना दात लावावे लागत होते. मग हे काय होतं? दोन्ही धर्मीय व्यक्तींचं धर्माचं उल्लंघन झालं. मग हे काय आपल्याला पटलं नाही. मग यांनी काय केलं? डायरेक्टली जो कर्नल होता त्याला गोळी मारून दिली. गोळी मारली आणि तिथून जे सगळं चटलं ते चटच गेलं. आणि डायरेक्ट काय झाला? मग आपला 1857चा उठाव. मग कोणी कुठून नेतृत्व केलं, काय केलं, हे सगळ्या डिटेल मध्ये गोष्टी त्याच्यावर येतात. एखादा व्हिडिओ मी डिटेल मध्ये 1857च्या उठावावर बनवेल, जो की तुम्हाला समजून जाईल. लॉर्ड डलहौसी म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा 1857 पूर्ण क्लिअर होऊन जाईल. आपण एकदम डिटेल मध्ये समजू. अर्धा पाऊण तासाचा व्हिडिओ आहे, जास्त नाही. याच्यामध्ये तुम्हाला फक्त मी 2-3 गोष्टी सांगितल्या 1857 काय झालं काय नाही. लॉर्ड डलहौसी सर्वात जास्त काळ गव्हर्नर जनरल म्हणून राहिलेला कोणी व्यक्ती असेल तर तो लॉर्ड डलहौसी. कोण आहे तो? लॉर्ड डलहौसी. ठीक आहे. त्याच्यानंतर हडप नीती. कोणती? हडप नीती कोणी अपनावली होती रे? तुम्हाला विचारलं ना की हडप नीतीचा वापर कोणी केला, तर तो सुरुवात केली लॉर्ड डलहौसीने. हडपची नीती म्हणजे काय? की एखादी राजा आहे, त्याचं शासन आहे. ठीक आहे. आणि त्या राजाला पोरग्यात झाला नाही. मग तो राजा मरला म्हणजे त्याच्या घराण्याचं अस्तित्व मिटलं. आणि घराण्याचं अस्तित्व मिटलं म्हणजे ते पूर्ण सत्ता कोणाकडे आली? तर इंग्रजांकडे. म्हणजे त्याचं शासन काय घेतलं आपण? हडप करून घेतलं, हडपून घेतलं ते. मग हडपची नीती कोणा दिली? सर ते लॉर्ड डलहौसीने दिली. कोणा दिली? लॉर्ड डलहौसी. सर विल्यम बेंटिक. विल्यम बेंटिक कधी होता? सर 1828 1828 ते 35 पर्यंत होता. ठीक आहे. या भाऊनं त्याच्यानंतर आपले काय केली? जे सती प्रथा वगैरे ह्या गोष्टी घडल्या. ठगी प्रथा. सती प्रथा कधी पण झाली सर? 1829. ठीक आहे. आणि 1830 ला काय झाले सर? ठगी प्रथा. ठगणं, लोकांना जे ठगणं होतं
ते बंद करण्यात आलं. ठीक आहे. लॉर्ड विल्यम लॉर्ड रिपन बद्दल ऑलरेडी सांगितलं की सर 1880 ते 84 दरम्यान या भाऊनं काय केलं, स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया रोवला भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा. लक्षात ठेवा हा. तुम्हाला विचारत खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया रोवला? तो कोणी? लॉर्ड रिपन. कोणी? तो लॉर्ड रिपन भाऊ. हा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया रोवला. ठीक आहे. त्याच्यानंतर एक व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट होता. हा भाऊ लय चांगला माणूस होता. चांगला म्हणजे कसा, त्यानं म्हणजे असं काय, त्यानं फक्त इंग्रजांचा फायदा नाही पाहिला. त्यानं काय केलं, एक जे राजाला करावं लागतं किंवा एखादा व्यक्ती ज्याने त्याची दूरदृष्टी कशी असावी त्याने केलं. म्हणजे व्हर्नॅक्युलर ऍक्ट होता एक. तो व्हर्नॅक्युलर ऍक्टला सुद्धा त्याने काय केलं, खारिज करून टाकलं. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट होता की ज्या ठिकाणी तुम्ही इंग्रजांच्या विरुद्ध काही लिहू शकत नाही किंवा जे लो लेवलचे वृत्तपत्र त्यांना जी परवानगी होती त्या परवानगी दिल्या नव्हत्या. मग याच्यात त्याने तो काढून टाकला. त्याच्यानंतर पहिला फॅक्टरी ऍक्ट 1981 मध्ये फॅक्टरी नियम आला. फॅक्टरी ऍक्ट आला. फॅक्टरी ऍक्ट म्हणजे कायदा. फॅक्टरी ऍक्ट आला. त्याच्यामध्ये त्याने काय केलं की 7 वर्षाखालील कोणत्याही मुलास कामावर ठेवू नये, ठेवल्यास कार्यक्रम करण्यात येईल. या भाऊ चांगला भला माणूस होता, पण भल्या माणसाला टिकू दिला नाही. ठीक आहे. एवढं सगळं आपण थोडंफार पाहिलं. भारतीय अर्थशास्त्रावर निबंध. हा, इथे एकदम पोरांचं कन्फ्युजन झालं. आपले बी भेटले, त्यांचे भेटले, बरेच पोरं भेटले की सर हे प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलंय, की याचं उत्तर दादाभाई नौरोजी द्यायला पाहिजे. भाऊ, दादाभाई नौरोजी यांनी भारतातील अर्थशास्त्रामध्ये खूप कामं केली, पण अर्थशास्त्रावर अजून महादेव गोविंद रानडे यांनी सुद्धा बरेच कामं केली आणि हे आपल्याला माहिती नाही, आपण शिकतो की नाही. ठीक आहे. मग भारतीय अर्थशास्त्रावर निबंध हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? ते लिहिले होते महादेव गोविंद रानडे यांनी. त्याच्यानंतर दादाभाई नौरोजी बद्दल तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. वेल्थ आपलं ते भारताचे निरासमन पैशाचं जे पुस्तक आहे ना, ते त्यांनी लिहिलं, वेल्थ ऑफ ड्रेन थेरी. ठीक आहे. हे पुस्तक दादाभाई नौरोजींनी लिहिलं. ठीक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. हा, यांच्याबद्दल सुद्धा थोडंफार वाचून घ्या. आता व्हिडिओला लांब नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण थोडं जोरात जाऊ. ब्रिटिशांनी इंडियन पिनल कोड IPC कधी लागू केला? इंडियन पिनल कोड कधी लागू केला? तर त्याचं उत्तर 1860 मध्ये. लॉर्ड मेकाले नावाचा माणूस होता. कोण? लॉर्ड मेकाले. लॉर्ड म्हणून कशाला लिहिले? लॉर्ड थोडी आपल्यासाठी. लॉर्ड मेकालेने काय केलं की भारतामध्ये लोकांनी नेमकं शिक्षा केली, मग त्यांना काहीतरी कार्यक्रम ठेवला पाहिजे ना. पण त्या कार्यक्रमासाठी त्यांनी IPC बनवलं, जे की तेव्हा काळापासून आता लोक आपल्याकडे चालू होतं. मग आता 1 एप्रिल 2024 ला 1 जुलै 2024 ला काय झालं रे सर, आपण आपले कायदे बनवले. काही जास्त बदल नाही केला त्याच्यात, पण आपले कायदे बनवले. आपलं ते शेवटी आपलं आहे. पहिला काय बनवलं सर आपण? BNS, भारतीय न्याय संहिता. फॉर्म लक्षात ठेवा, लिहून ठेवा, भारतीय न्याय संहिता. नंतर होतो सर BNSS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. काय आहे? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. त्याच्यानंतर तिसरा BSA. काय होता? BSA. याचा फुल फॉर्म मला तुम्ही कशात सांगा, कमेंट मध्ये. आता अर्ध्यांची जीवार येत असेल सर पुरत सांगून द्या ना. नाही ना भाऊ, तुमचं काम तुम्ही बी करा ना. एवढं सांगून काहीच फायदा नाही होणार नाही ना. BSA कधी लागू केले? आता BNS नको जागा घेतली सर IPC ची. ठीक आहे. जे कधी लागू झालं होतं 1860 ला. लॉर्ड मेकाले 1860. BNSS म्हणजे याचं रूपांतर काय होतं आधी? CRPC, क्रिमिनल प्रोसिजर कोड. CRPC कधी लागू झालं सर? 1874. ठीक आहे. त्याच्यानंतर BSA हे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, IEA, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट कधी लागू झाला तर सर 1872. 1872 म्हणजे हे ऍक्ट या टायमाला बनले. हे नाव त्यांचं होतं IPC, CRPC आणि IEA, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. त्यांचं आता 1 जुलै 2024 नंतर काय नाव बदललं हे तुम्हाला इथे मी लिहून दिलं. तुमच्या परीक्षेसाठी एकदम IMP गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. याचं उत्तर काय? मग 60 ला बनलं, पण 62 ला पारित केला होता. 62 पासून मग पुढे तो लागू झाला होता आपल्या भारतात. आता याच्यात 62 दिला नाही भाऊ, मग आपण काय पर्यावरणार आहे? 60च आहे ना. म्हणजे 60 ले पारित केला, लागू झाला नाही, मग 2 वर्षांतरी लागू केला गेला की हा हे 302 लगेच बायो मध्ये माहिती तुम्हाला बाकी गोष्टी. आता ते 302 दिला आहे. नौजवान भारत सभा या संघटनेची स्थापना कोणी केली? ते जवान शब्द आला म्हणजे आपल्याला आठवलेच पाहिजे. कोण? भगत सिंग. ठीक आहे.
कारण नौजवान सभा पुढे चालून HRSA हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हे याच्यामध्ये ऍड होऊन गेली होती पुढे चालू ना. हे याची स्थापना कधी झाली होती 1926 ला आणि 1928 ला चंद्रशेखर आझाद यांनी HSRA बनवलं. त्याच्यामध्ये 1928 ला मग भगतसिंग यांनी नवजवान भारत सभाला याच्यामध्ये मिळवून टाकलं होतं. एवढं लक्षात ठेवा. अणूचा शोध कोणी लावला? कुणाचा? अणूचा. म्हणजे जसं की एखादी गोष्ट जर बनली आहे तो एकदम बारीतील बारीक कणापासून बनलेली आणि त्या बारीक कणाचा शोध सगळ्यात पहिले कोण लावला? तर इयत्ता 9वीचं जर तुम्ही विज्ञानचं पुस्तक पाहिलं तर त्याच्यामध्ये जॉन डाल्टन भाऊचं नाव दिली. कोणाचं? जॉन डाल्टन. मग सर रुदरफोर्डनं काय केलं? तुम्ही ऐकलं असेल की एकानं काय केलं? गोल्ड म्हणजेच काय, जे आपलं सोनं, सोन्याची एकदम बारीक प्लेट घेतली, त्या प्लेटवर काय केले? इकडून कण मारून फेकले. मग काही काही परत आले, काही आलीच नाही परत. म्हणजे या भाऊनं कशा शोध लावला? सर प्रोटॉन. कशाचा? प्रोटॉन. ठीक आहे. आणि त्यालाच आपण म्हणतो नाभिक. नाभिक म्हणजे काय? न्यूक्लियस. म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन ज्या ठिकाणी राहतात त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. आपण पाहिला असणार रे, एक इथे प्रोटॉन, ठीक आहे, आणि न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असा बाहेर फिरतो. ज्याच्या ऋण प्रभार राहतो प्रोटॉनवर, धन प्रभार राहतो हा भाऊ म्हणजे हा मेल फिमेल आणि हा समजून जातो मी. ठीक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. मग जेम्स चॅडविकनं काय केलं? सर न्यूट्रॉनचा शोध लावला होता. कशाचा? न्यूट्रॉन. एवढं तरी पाठ ठेव रे भूगोलाचं, आपलं विज्ञानचं. थोड्या छोट्या छोट्या गोष्टी लय गरजेच्या आहे. थॉम्सन भाऊनं कशाचा शोध लावलाय? मग इलेक्ट्रॉनचा. कशाचा शोध लावलाय? इलेक्ट्रॉनचा शोध लावलाय. लक्षात असू द्या. अणूचा शोध कोणी लावला? जॉन डाल्टन. त्याच्यानंतर रुदरफोर्डनं प्रोटॉन आणि नाभिक म्हणजे न्यूक्लियस, जेम्स चॅडविक न्यूट्रॉन आणि थॉम्सननं कोणाचा लावलाय? तर इलेक्ट्रॉनचा शोध लावलाय. कशाचा शोध लावलाय? इलेक्ट्रॉन. चला पुढे. अमिबा हा या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे. आता याच्यावर बऱ्याचशा प्रश्नांचं म्हणणं पडलं की सर याच्यामध्ये उत्तर तर एकपेशीय, पण सरांनी आम्हाला दृश्य केंद्रकीय पेशीय उत्तर करून दिलंय. आता सरांचं बी चुकलं नाही भाऊ, तुमचं बी चुकलं नाही. आता सरांना काय केलं असेल? एखाद्या पेपरातून प्रश्न पाहिला असेल, त्याच्यामध्ये ते आईवाईने उत्तर दिलं असेल म्हणून त्यांनी हे केलं आणि ऑलरेडी हे बरोबरच उत्तर आहे, हे पण बरोबर उत्तर आहे. परंतु जर म्हणलं जास्त याचं ब्रॉड कन्सेप्च्युअली जर म्हणलं तर याचं उत्तर एक पेशी आहे. एक पेशी कसं? आता पहा. आता पेशी, आता तुम्ही ऐकलं असेल की पेशी ही सजीवांची मूलभूत घटक आहे. म्हणजे तुमचं जर एखादी बॉडी आहे तर बॉडीमध्ये सगळ्यात जास्त पेशी. पेशीपासून उती तयार झाल्या, उतीपासून एखादं ऑर्गन तयार झालं, ऑर्गन पासून हे सगळं तुम्ही बॉडी बनली. ठीक आहे. मग पेशीमध्ये दोन गोष्टी येतात, दृश्य केंद्रिकीय आणि अदृश्य केंद्रिकीय. म्हणजे युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक. मग युकॅरियोटिक म्हणजे काय? की ज्या अशा पेशी म्हणजे असा प्राणी की ज्यांच्या ज्या पेशी आहे ते केंद्रकीय म्हणजे पूर्णपणे दिसत आहे, त्यांचं जे मेम्ब्रेन आहे ते जास्त जाड आहे, म्हणजे ते पूर्णपणे केंद्रक असतात आपल्याला दिसत आहे. आणि जे एक पेशी अमिबा आहे, अमिबा हा कोणत्या भागातला आहे? किंगडम कशातला आहे? तर कोणत्या किंगडम मधला रे हा? तर किंगडम प्रोटिस्टा. कोणत्या फॅमिलीतला हा? प्रोटिस्टा मधला. तुम्हाला विचारलंय. आता यार त्यांच्या डोक्यात जात असेल, सोडून द्या, काही टेन्शन नाही घ्या. म्हणजे कोणत्या फॅमिली मधला तो? सर प्रोटिस्टा. मग प्रोटिस्टा म्हणजे काय? ते त्या ठिकाणी सर एक पेशीय प्राणी आहे, ती एकच पेशी तिच्याच भरशावर राहतात. ठीक आहे. अमिबा. मग तिला आकार वगैरे काही राहतो का? नाही. कसा जसा गेला तसा, जशी की तुम्ही तव्यावर अंड्याची पापडी टाकली कशी कुठे पाहिजे, बस सेम टू सेम तसा. मध्यभागी थोडं घट्ट भाग दिसतो, आजूबाजूला पसरलेला. ठीक आहे. असा अमिबा. ठीक आहे. मग हे केंद्रकीय, मग हे दृश्य केंद्रकीय पेशी बी आहे आणि एक पेशी बी आहे. पण याची जर ब्रॉडर कन्सेप्ट म्हणली तर याचं उत्तर द्यायला पाहिजे एक पेशी. ठीक आहे. आणि दृश्य केंद्रकीय पेशी जरी म्हटलं तरी हे उत्तरही बरोबर आहेच. हा, पण याच्यापेक्षा जास्त ब्रॉड कन्सेप्ट ही दाखवते म्हणून एक पेशीय सुद्धा याचं उत्तर आहे आणि दृश्य पेशीय सुद्धा याचं उत्तर आहे. असं काही नाही हे दृश्य केंद्रकीय पेशी नाही म्हणून युकॅरियोटिक सेल तो आहे. ठीक आहे. अदृश्य तो नाही. अदृश्य कोण असतो? ज्याच्या बहुपेशी असतात. आपण कोणता प्राणी आहे? अपेशी. आपलं एक पेशीय का बहुपेशीय बिना पेशीय प्राणी ते कमेंट मध्ये सांगून द्या. बेकिंग सोडा. ठीक आहे. काय आहे? बेकिंग सोडा. काय आहे? सोडियम बायकार्बोनेट. काय आहे? सोडियम बायकार्बोनेट. सोडियम कार्बोनेट काय असतो? धुन्याचा सोडा. कोणता? धुन्याचा सोड्याला काय म्हणता? सोडा. त्याला काय म्हणलं जातं रे? सर सोडियम कार्बोनेट. सोडियम क्लोराईड काय असतं? सर NaCl. जे तुम्ही रोज त्याच्याशिवाय तुमची भाजी लागत नाही तुम्हाला चांगली, बरोबर. NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजे काय? जे तुमचं खाण्याचं मीठ आहे ना, मीठ, त्याला म्हणलं जातं सोडियम क्लोराईड, NaCl. ठीक आहे. सोडियम बायकार्बोनेट NaHCO2.
ठीक आहे, सोडियम बाय कार्बोनेट. आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे CO3, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड हे एकदम म्हणजे एक्सप्लोजिव्ह, जर तुम्ही खाल्ले तर 2 सेकंदाच्या आत मृत्यू 100%. खालीलपैकी कोणता रोग विषाणूजन्य आहे? पहा, आपल्या शरीरात होणारे रोग हे फक्त बाहेरचं गोष्ट खाल्ल्याने किंवा बाहेर फिरल्याने होत नाही. ते सगळं केल्याने काही विषाणू तुमच्या किंवा काही जीवाणू, 2 गोष्टी राहतात. काय करता? एक राहता विषाणू, ठीक आहे, आणि एक राहता जीवाणू. ठीक आहे, विषाणूमुळे काय रोग होता आणि जीवाणूमुळे. विषाणूमुळे जे होता ते तुम्हाला पूर्णपणे मरेपर्यंत साथ देता. हे विचारे मरेपर्यंत साथ देत नाही, हे तुम्ही डॉक्टरच्या द्वारे बरे करू शकता. मग मरेपर्यंत साथ देणारे कोण कोण आहे तुम्हाला माहिती पाहिजे. सर, कुष्ठरोग, क्षयरोग आणि कॉलरा हे जीवाणूद्वारे होता. पण हे जे कांजण्या आहे, काय आहे? कांजण्या. या कांजण्या कशाद्वारे होता सर? विषाणूद्वारे होता. आता कांजण्या अजून त्याच्यानंतर काय सर? एड्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जर झालं तो कोविड. कोविड बी कशाने होतो सर? विषाणूनच होतो. कशाने होतो? विषाणून. मग आता हे जे कॉलरा झालं, हे क्षयरोग, आता रेबीज बीच्यातच गेले. रेबीज कुत्र्याला चावल्यानं, का कुत्रा चावल्यानं, तुम्हाला माहिती आहे, कॉलेरा. ठीक आहे, कुष्ठरोग, क्षयरोग, त्याच्यानंतर टीबी, ट्युबरक्लोसिस, ठीक आहे, डिप्थेरिया, त्याला आता मराठीत कांदा मला माहिती नाही एवढं. ते बी कशा होता? जीवाणूमुळे होता हे रोग. लक्षात ठेवा. 2. आता मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक लिस्ट टाकून देईन थोड्या वेळानंतरच, म्हणजे जो व्हिडिओ तुम्हाला भेटेल त्यानंतर भेटून जाईल की जीवाणूमुळे होणारे रोग आणि विषाणूमुळे होणारे रोग कोणकोणते तुम्हाला मी सांगून देतो. इंडोसल्फान एकदम भारी लागतं, पिऊन पाजा. जिंदगी में म्हणजे जवळपास तुम्हाला डायरेक्ट ते नरक बी दाखवून देईन आणि तुमचं स्वर्ग बी दाखवून देईन. इंडोसल्फान हे जवळपास 2011 नंतर आपल्या भारतामध्ये बॅन झालंय. ठीक आहे, तुमच्या कपाशीवरचे कीटकनाशक मारण्यासाठी याचा वापर होत होता, पण हे जास्तच तीव्र त्याची उष्ण हे होती, काय म्हणतो आपण त्याला, रिॲक्शन. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना आजारपण, त्रास वगैरे सुरू झाला. त्याच्यामुळे 2011 पासून विचार जगामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा बंदी आहे. बाकी काय ते कीटकनाशक एक प्रकारचं इंडोसल्फान. जास्त जेवणात टेन्शन आलं तर ब्लॅक मध्ये भेटून जाईल तुम्हाला. कमीत कमी 3-4 सेकंदात किंवा 5 मिनिटाच्या आत तुमचा मृत्यू होणं अटळ आहे, याच्यावर गॅरंटी आहे आपली. नाही झाला तर परत माझ्याकडे याचं एक बुत्तनी शिकलं पासून मारून टाकेन मागे. भारत सरकारने योजना आयोगाच्या जागी कशाची स्थापना केली? पहा, आता आपल्याला स्वातंत्र्य भेटलं, मग स्वातंत्र्य भेटल्यावर देश आपल्या हातात आला. मग आता देशामध्ये काही बदल घडवणं बी का फक्त पैसा भेटला आणि वापरा असं काही आहे का? मग एक योजना आयोगाची स्थापना झाली. कशाची? योजना आयोगाची. ठीक आहे, योजना आयोगाची स्थापना झाली 1950 ला. काय झाली सर? 1950 ला. आणि या योजना आयोगाद्वारेच काय झालं? योजना आयोगाद्वारे सर आपण पंचवार्षिक समित्या बसवायला लागलो. पंचवार्षिक योजना, पंचवार्षिक योजना म्हणजे 5 वर्षाची एक योजना आणायची. त्याच्यामध्ये आमच्या देशामध्ये एवढे बदल आम्हाला घडवायचे, इकॉनॉमिकली हे आम्ही शोधायचं आणि ते करायचं. ठीक आहे, मग अशी पहिली पंचवार्षिक योजना कधी झाली सर? 1951 ला. कधी झाली? 1951 ते 1956 पर्यंत चालली. आणि शेवटची कधी चालली? ही होती पहिली. पहिली. शेवटची कधी झाली सर? शेवटची झाली सर एक आपलं 2012 ते 2017. कधी चालली? 2012 ते 2017 पर्यंत शेवटची आपली काय चालली? पंचवार्षिक योजना. मग यानंतर या आधीच म्हणजे 2015 मध्ये 2014 मध्ये आपलं सरकार बदललं, बीजेपी सरकार आलं आणि 2015 लाच यांनी काय केलं? हे जे नियोजन योजना आयोग आहे, कोणतं? योजना आयोग, म्हणजे त्याला आपण इंग्रजी म्हणतो प्लॅनिंग कमिशन. प्लॅनिंग कमिशन काय काय ठिकाणी मराठीत नाही आलं, इंग्रजीत आलं तर बेपकावून नका जाता. प्लॅनिंग कमिशन ते कधी स्थापन केलं? आपलं याची काय केली? नामंजुरी केली. आणि 2015 मध्ये याच्या जागेवर काय केलं? नीती आयोग. काय केलं? कशी स्थापना केली? नीती आयोगाची. ठीक आहे, आणि नीती आयोगाची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर याचा बट्ट्या वळत झाला. मग शेवटची पंचवार्षिक योजना कधी? 2012 ते 2017. आणि त्याच्यानंतर याचा कार्यक्रम आटपला आणि 2015 मध्ये काय लागू झालं? तर नीती आयोग. कशा जागेवर? योजना आयोगावर. लक्षात ठेवा. विधी आयोग, निधी आयोग, माहिती आयोग असं काही राहते. माहिती आयोग असतो फक्त. भारताच्या पहिला पूर्ण वेळ महिला वित्त मंत्री. कोणत्या? वित्त मंत्री. ठीक आहे, राजकुमारी अमृता कुल या पहिल्या स्वातंत्र्य भारताच्या
काय होत्या आपल्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या माझ्या मते. आरोग्यमंत्री. त्याच्यानंतर विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या 1962 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या राज्यपाल. त्यासोबत मित्रांनो जेव्हा संविधान सभा बनली त्याच्यामध्ये 15 महिला होत्या. किती महिला होत्या? 15 महिला होत्या. आणि त्या 15 महिलांमध्ये विजयालक्ष्मी पंडित या सुद्धा होत्या. प्रतिभाताई पाटील आपल्या जामनेर जवळच्या आहे. ठीक आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. काय? पहिल्या महिला राष्ट्रपती. ठीक आहे. आणि निर्मला सीतारामन या मित्रांनो काय? पूर्ण वेळ राहणाऱ्या वित्त मंत्री. आणि यांच्या आधी काम पाहिलं होतं इंदिरा गांधी यांनी सुद्धा, पण त्या पूर्ण वेळ नव्हत्या. जवळपास माझ्यामध्ये 3 वर्ष असतील. यांचं आता 2017 पासून चालू आहे कार्यक्रम. यांच्या आधी कोण होते सर? अरुण जेटली. कोण होते? अरुण जेटली होते. ठीक आहे. आणि आता 2026 जे ते देतील म्हणजे कधी राहील ते तुम्हाला माहिती सर. 1 फेब्रुवारीला 2017 पर्यंत ही तारीख किती होती? 2017 पर्यंत बदलली आहे. त्याच्या आधी काय होते सर? 28 फेब्रुवारी. किंवा जो फेब्रुवारी महिन्यातला शेवटचा कामकाजाचा दिवस, मग आता 28 फेब्रुवारी जर रविवार आला तर 27 ला. ठीक आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा कामकाजाचा दिवस तो आता काय केला? आता 1 फेब्रुवारी केलाय. कोणत्याही वर्षी 1 फेब्रुवारीला काय होईल? आपलं बजेट मांडलं जाईल. त्याच्या आधी 1999 पर्यंत काय होत होतं माहिती का? संध्याकाळी 5 वाजता बजेट टाकलं जात होतं. किती वाजता? आता इंग्रजांना सवय लावून दिली त्यांच्या टाइम आणि आपला टाइम. आपण त्यांच्यापेक्षा 5.5 तास पुढे भाऊ. आता आपले 5 म्हणजे त्यांचे जवळपास 11, 11:15 तिकडचे. त्यांना तो टाइम लावला ना आपलं किती वाजता चालू होतं? संध्याकाळी 5 ला. पण 1999 ला अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये हा टाइम किती झाला? सकाळी 11. किती केला होता? सकाळी 11चा टायमिंग केला होता. आपला देश आपण निर्णय घेणार. आता कोणी आपल्याला अडवणार? ठीक आहे की नाही? मग 11 वाजता. मग सुरुवातीत तुम्हाला समजलं पाहिजे सध्या किती वाजता होतं सर? 1 फेब्रुवारीला. याच्या आधी 28 फेब्रुवारीला होतं. म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा कामकाजाचा दिवस. किंवा आता सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा पहिला कामकाजाचा दिवस. कारण 1 फेब्रुवारी जर रविवार आला तर होणार नाही. लक्षात ठेवा. रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट. थोडा आता हिस्ट्री सांगतो याच्यात. सर 1926 मध्ये यंग हिल्टन किंवा हिल्टन यंग असं काहीतरी नाव येतं. यंग हिल्टन हिल्टन यंग आयोगाची स्थापना झाली होती. कशासाठी? की भारतात एखादी मध्यवर्ती बँक असायला पाहिजे. की मध्यवर्ती बँक म्हणजे काय? की भारतात जो पैसा खेळता राहतोय त्याचं सांभाळणार कोणतरी पाहिजे ना. मग त्याच्यासाठी यांचं म्हणणं काय पडलं? की भारतामध्ये एक मध्यवर्ती बँक पाहिजे. काय? मध्यवर्ती म्हणजे सेंट्रल आपण त्याला म्हणतो. मध्यवर्ती बँक पाहिजे. मग हे मध्यवर्ती बँक मग 1934च्या कायद्यानुसार एप्रिल 1935 मध्ये. कधी? एप्रिल 1935 मध्ये कशी स्थापना झाली सर? आरबीआयची. कशाची स्थापना झाली? आरबीआयची. आणि पहिल्यांदा खासगी होती. मग याचं राष्ट्रीयकरण कधी झालं? म्हणजे ही जी बँक आहे पूर्ण भारताची कधी बनली? राष्ट्रीयकरण झालं सर तिचं जानेवारी 1949 ला. कधी झालं? जानेवारी 1949 तिचं राष्ट्रीयकरण झालं. मग याची काही कामं राहिली. कारण कामं पहिल्यांदा राष्ट्रीयकरण नाही होलं तर तिच्यामध्ये इतर लोकांचे काय होते? शेअर्स होते. मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालत पडत होतं आपले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालत पडत होतं. मग आता त्यांच्या दमून राहशील का आपण? नाही. मग इंदिरा गांधींनी काय केलं? म्हणजे त्यावेळेस 49 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं? या मध्यवर्ती बँकेचे शेअर्स त्यांचे काढून घेतले. पूर्ण बँक भारताच्या ताब्यात घेतली आणि जवळपास या पूर्ण याचं राष्ट्रीयकरण केलं. हाय का तिच्यात? ठीक आहे. एवढंच आपल्याला माहित पाहिजे. मग सर तिचे काही काम आहे. मग काही काम आहे त्यांचे संख्यात्मक आणि काही गुणात्मक. आणि या संख्यात्मक मध्ये काय आहे? रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ह्या 2 संकल्पना आहे. आता रेपो रेट म्हणजे काय? रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? एका सेकंदात समजून घेऊ. समजा आता बँकांची बँक कोण आहे? सर रिझर्व्ह बँक. आता हे आरबीआय. काय? हे आरबीआय. आणि या समजा एसबीआय छोट्या. आता या सार्वजनिक बँक आहे. कोणत्या बँक? या सार्वजनिक म्हणजे लोकांसाठी. ही सार्वजनिक बँक नाहीये, पूर्ण बँकांची बँक आहे. मग सर यांना काय केलं? आता यांचा धंदा कसा चालतो ते समजून घ्या. आता हे लोक काय करतात? एसबीआय समजा फॉर एक्झाम्पल एसबीआय बँक. आपलं समजा माझ्याकडे पैसा शिल्लक झाला, मी घरात ठेवीन का? नाही. मला माहिती ना 2-4 दारावर पैसे असतील. मग मी काय करीन? ते पैसे बँकेत. मग बँक काय म्हणे? तुम्ही माझ्याकडे पैसे ठेवताय ना, आम्ही तुमचे पैसे वापरतो. पण वापरल्यानंतर आम्ही फुकट वापरतो का? नाही. आम्ही तुम्हाला काय देऊ? त्याच्यावर व्याज देऊ.
मग 100 रुपये मी समजा बँकेत ठेवले, 100 रुपयावर त्यांना मला 2%, 3%, 5% नाही असतील. मग ते काय करतील, मग ते म्हणतील सर आम्ही तुमचा पैसा वापरतो. मग ते मा पैसा समोरच्याले 12-13% देतील. मग पहा मला 8% देत आहे, ते स्वतः 12% घेत आहे, म्हणजे मध्ये 4% कमवताय की नाही ते. मग कमवताय म्हणजे काय, त्यांचा तिचा धंदा पाणी चालतो. मग एखाद्या आम्हाला काय होतं की त्यांना पैसे तुम्हाला वाटून दिले, पण मी ना त्यांना पैसे मागले, पण त्यांच्याकडे आता पैसे नाही. मग त्यांच्यावरती कोणी पाहिजे ना. मग आता या बँकेला गरज पडली, मग हे काय करेल, आरबीआयले पैसे मागेल. मग आरबीआय का फुकट देईन का? मग आरबीआय यांना पैसे मागेन. मग आरबीआय यांना पैसे मागले की आरबीआय का म्हणजे याच्यावर तुम्हाला कर लागेल रे, मग याच्यावर जे याज लागेल, याज म्हणजे एसबीआय जेव्हा आरबीआय कडून पैसे घेईल तेव्हा काय लागेल, व्याज. त्या व्याजाला काय म्हणलं जातं, रेपो रेट. काय म्हणलं जातं, रेपो रेट. मग यांच्याकडे पैसे कमीच पडेल का नाही, मग आता यांच्याकडे शिल्लक झाला पैसा आणि यांना वाटलं आपल्याला टाका पडू शकतो. मग हे काय करतील, त्यांचा पैसा आरबीआय कडे सुरक्षित ठेवतील किंवा आरबीआय कडून काही ते लिक्विडिटी किंवा ते हे घेतील ना, ते तो भाग भय. मग आरबीआय जेव्हा यांच्याकडून पैसा घेईल, म्हणजे आता पैसा कोण घेतो, यांच्याकडून आरबीआय, म्हणजे आरबीआय कडे पैसा ठेवतात. मग आरबीआय यांना विचार काय देईल, व्याज. आरबीआय काय देईल त्यांना, व्याज. आणि त्याला म्हणलं जातं मग रिव्हर्स रेपो रेट. काय म्हणलं जातं त्याला, रिव्हर्स रेपो रेट. जेव्हा सार्वजनिक बँका आरबीआय कडून पैसे घेतील तेव्हा आरबीआय त्याच्यावर काय लाईन, रेपो रेट. परंतु जेव्हा या सार्वजनिक बँका आरबीआय कडे पैसे ठेवतील, ठीक आहे, तेव्हा आरबीआय तिच्यावर जे व्याज देईल त्याला काय म्हणलं जाईल, मग रिव्हर्स रेपो रेट. काय म्हणलं जाईल, रिव्हर्स रेपो रेट. आणि हे सगळे कोणाचं काम आहे, मग रिझर्व्ह बँकेची पतधोरण. पतधोरण म्हणजे जे पैसे क्रेडिट देण्याचं आणि घेण्याचं, ठीक आहे, त्याच्या धोरणाचा एक भाग आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी शेवटचा आता सांगितलं 12 ते 17, याच्या नंतर याचा खेळखंडोबा आटपलाय. अर्थसंकल्प संसदेत कोणत्या दिवशी मांडण्यात येतो, आता सांगितलं. सुरुवातीला या दिवशी मांडण्यात होता, पण आता सध्या या दिवशी मांडण्यात येतो. कधीपासून, 2017 पासून. ठीक आहे, हे 1 एप्रिल ते 31 मार्च आपलं काय रे, सार्वजनिक वर्ष आहे. वित्तीय वर्ष आपण त्याला म्हणतो. मुख्य माहिती आयुक्त कोण आहे, तर राजकुमार गोयल, भारताचे. यांची निवड झालेली आहे. काय ते, राजकुमार गोयल हे काय सध्या आपले भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत. आता सध्या हे आपले माझ्या मते याचे प्रश्न आले करंट अफेअरचे, हे तुम्ही आता प्रति टायमाला बदलीनाच आहे. एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून कोणाची झाली आहे निवडणूक, तर विवेक भीमनवार. कोणा झाली, आता आपले डीजीपी बदलले की कोण आहे, सदानंद दाते साहेब. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की आपले राज्यपाल कोण आहे. त्याच्यानंतर निवडणूक आयुक्त कोण आहे, कोणते, महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त. त्याच्यानंतर महाधिवक्ता कोण आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सचिव, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत, हे सुद्धा तुम्ही मला काय करायचंय, कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. जमलं तर सांगा, नाही राहिलं तर काही टेन्शन घ्या तुमच्यासाठी. 2025 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाले, तर तुम्हाला माहिती ही 1000, 100 अशा सिचावून चालू करत. त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही घ्यायचं. तुक्का बी मारणं असला तर हे 100 वगैरे मारून द्यायचं, एवढा विचार नाही करायचा जास्त. आता सोमनाथ मंदिराला माझ्या मध्ये 1000 वर्ष पूर्ण झाली. पहिलं ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी होतं ते डिसेंबर 2025 पासून पंतप्रधान कार्यालय हे आता नवीन गोष्टी बनवण्यात आला की जे पंतप्रधान कार्यालय, ज्याला आपण पीएमओ म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला, पीएमओ, प्रधानमंत्री ऑफिस. ठीक आहे, त्याला काय म्हणलं गेलंय, सेवा तीर्थ. काय म्हणलं गेलं त्याला, सेवा तीर्थ. कर्तव्य म्हणे काय, सचिवालय. सचिवालयाला काय म्हणलं गेलंय, कर्तव्य भवन. लोकभवन म्हणजे काय सर, की राजभवन. जे राजभवन होतं त्याला काय नाव दिलंय सर, लोकभवन. ठीक आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकता तुम्हाला. 24 डिसेंबर 2025 रोजी इस्रोने प्रक्षेपित केला ब्लू बर्ड ब्लॉक 2 हा उपग्रह खालीलपैकी कोणत्या देशाचा होता, तर अमेरिकेचा होता. कोणाचा होता, अमेरिकेचा. करंट अफेअरचे प्रश्न एवढं काय त्यांना घ्या. जपानची कोणती रे, सर जाक्सा. ठीक आहे. त्याच्यानंतर चीनची सांगितलं तुम्हाला CNSA स्पेस एजन्सी. अमेरिकाची कोणती तुम्हाला सगळ्यांना माहिती काय आहे, नासा. ठीक आहे. नुकतीच खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेला वाचवण्यासाठी मोहीम सुरू झाली, ती सगळ्यांना माहिती, अरवली पर्वत रांगेसाठी. आता हे नेमका विषय काय हा मी तुम्हाला एकदा डिटेल मध्ये थोडा व्हिडिओ घेईन आणि समजावून देईन. हा तर परीक्षेच्या दृष्टीने नाही, पण
माहिती असायला पाहिजे गोष्टी, गैरसमज होऊ नये तुमच्यामध्ये म्हणून. खाली दिलेल्या पदांपैकी कोणते पद सर्वोच्च आहे? सर्वोच्च आहे. काय आहे? सर्वोच्च. आता मला या प्रश्नाचं उत्तर येत नाही. ठीक आहे, आता एक काम करसान काय, तुम्ही कमेंट मध्ये याचं उत्तर सांगा. ठीक आहे ना? हा, याच्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही बी शिकवणं सोडतो, तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करणं सोडून द्या. या प्रश्नाचं जर आपलं उत्तर माहिती नसेल तर. ठीक आहे. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे कधी असतो रे सर? 2 जानेवारीला. कधी असतो? 2 जानेवारी. बघा, 2 जानेवारी 1961 ला. कधी? 2 जानेवारी 1961 ला पंडित जवाहरलाल नेहरू. कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं? आपल्या जे महाराष्ट्र पोलीस यांना ध्वज प्रदान केला होता. काय दिला होता? ध्वज. म्हणजे महाराष्ट्र पोलिसाचा ध्वज दिला होता. म्हणून त्या दिवसापासून 2 जानेवारी 1961 पासून 2 जानेवारी हा दिवस का मानतो आपण की सर महाराष्ट्र पोलीस रायझिंग डे. 21 ऑक्टोबरला काय मानतो आपण ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. 1 मे तुम्हाला माहिती आहे, 16 डिसेंबरला आपण 1971 मध्ये पाकिस्तानला हरवलं होतं, तो विजय दिवस म्हणून साजरा करतो. 1 मे आपला महाराष्ट्र दिन आहेच. टाइम किती झाला रे? व्हिडिओ किती झाला? महाराष्ट्र गुप्तचर अकॅडमी कुठे आहे? गुप्तचर अकॅडमी कुठे? पुणे. ही नॉर्मल प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी त्याच्यावरच. नुकतेच केंद्रीय सचिवालय तुम्हाला सांगितलं, सचिवालयाचं नाव काय झालं होतं रे? कर्तव्य भवन. ठीक आहे, आणि ते कर्तव्य पथ होतं. तुम्ही म्हणता सर कर्तव्य पथ कशाचं झालं होतं सर? राजपथ. कशाचं? पहिले राजपथ होता, आता त्याचं काय नाव झालंय? कर्तव्य पथ. आणि काय आहे? सचिवालय, त्याचं नाव काय झालंय सर? कर्तव्य भवन. ठीक आहे. लोकभवन कशात झालंय? राजभवनाचं. सेवा तीर्थ कशात झालंय? पीएमओ ऑफिसचं. आता झालंय सुरू आपलं गणित. ठीक आहे, आता आम्ही काय करतो, गणिताचा वेगळा व्हिडिओ बनवतो जेणेकरून तुमचा एका व्हिडिओमध्ये सगळं काही येणार नाही. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. जीकेचा विषय संपला, आता गणितासाठी एक व्हिडिओ येईल आपला, तो पाहून घ्यायचा सर्वांनी. ठीक आहे, धन्यवाद.